Daniel's power prayer. दानिएलची सामर्थ्याची प्रार्थना. We'll open our Bibles to Daniel 10 verse 12. दानिएलचा 10वा अध्याय त्यातलं 12वं वचन आपण काढूया. Then said he unto me, Fear not, Daniel, for from the first day that thou didst set thine heart to understand and to chasten thyself before thy God, thy words were heard, and I am come for thy words. दानिएलचा 10वा अध्याय व त्यातलं 12वं वचन. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानिएला, भिऊ नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे. Amen. Amen. We saw the Old Testament kind of prayer. आपण जुन्या करारातल्या प्रार्थनेची पद्धत पाहिली. We are seeing the New Testament kind of prayer. आपण नवीन करारातली प्रार्थनेची पद्धत पाहिली. We are gleaning some few principles from the Old Testament kind of prayer. जुन्या करारात प्रार्थनेची जी पद्धत होती त्यातनं काही तत्व आपण वेचून घेत आहोत किंवा Amen. प्रयत्न करत आहोत And we are going to apply it in our lives. आणि त्याचा वापर आपल्या जीवनात आपण करणार आहोत. On the whole, I would like to tell you, संपूर्णतः म्हणायला गेलो तर मला तुम्हाला असं सांगायला आवडेल, prayer should be a very integral part of a Christian life. प्रार्थना ख्रिस्ती माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असायला हवा. It should be a practical thing in the spiritual world. आध्यात्मिक जगतातली ती एक व्यावहारिक बाग बनली पाहिजे. In other words, दुसऱ्या शब्दात we need to spend time with God. आपण देवाबरोबर वेळ घालवायला हवी. It's not just locking yourself in the room, केवळ स्वतःला त्या बाबतीत खोलीमध्ये बंद करून लॉक करून बसणं नव्हे, but पण it also means याचा अर्थ असाही लागतो having moment by moment talk with the Heavenly Father. क्षणाक्षणाला स्वर्गीय बापा बरोबर बोलणं पाहिजे. Amen. Amen. When we were in the world, जेव्हा आपण जगात होतो we were attached to many things, त्याला अनेक गोष्टींशी आपण जुडलेले होतो and that robbed our time from God. आणि त्यातून आपला वेळ देवासाठीच आपल्याला वेळ द्यायचा असेल तर तो वेळ सारा चोरला जायचा. And it is quite natural when we were in the world to be attached to many things. आणि हे नैसर्गिक आहे की आपण जगात असताना बऱ्याच जगी गोष्टींशी आपण जुडलेले असतो आणि आपल्याला वेळ मिळत नाही. We gave much priority to even natural relationships. आपण जगात असताना नैसर्गिक नात्यांनाही खूप सारं प्राधान्य दिलेलं होतं And we used to also maintain it. आणि ती नैसर्गिक नाती आपण जपायचो, जोपासायचो. Because to flow with relationship, you need to maintain also. कारण नाती जपायला, नात्यांमध्ये वाहायला ती नाती जपावी लागतात. And that takes more of your time. आणि ती नाती सांभाळून ठेवताना ती नाती जपायची असतील तर त्यात वेळ फार घालवायला लागतो. Amen. Amen. And we were attached to many other things as आणि well. म्हणून अशा पद्धतीनं जगामध्ये असताना बऱ्याच गोष्टींशी आपण जुडलेलो. And there is nothing wrong त्यात काही चुकीचं नाही, because we were natural people. कारण तेव्हा आपण नैसर्गिक माणसं होतो. Some places we were attached more, काही गोष्टींशी आपली जवळीकता जरा जास्त होती, some places we were not. काही जागी आपली जवळीकता तेवढी नव्हती. To some people we were more attached, काही लोकांशी आपले संबंध जरा जास्त होते, to others we were not. काही लोकांशी आपले संबंध नव्हते जगात असताना. पण That was not the way God had expected from us. अशा रीतीनं देवानं आपल्याकडून अपेक्षा ठेवलेली नाही. Because कारण if you go in the book of beginnings, आपण जर प्रारंभीच्या पुस्तकाकडे गेलो you find the first man and first woman had the bearings with God. तर तिथे आपण पाहतो की पहिला पुरुष आणि पहिली स्त्री हे दोघे जण जे होते त्यांचं देवाशी नातं होतं. God walked with them. God talked with them. देव त्यांच्या बरोबर बोलत असे, देव त्यांच्या बरोबर चालत असे. Amen. Amen. And what God is doing is taking us back to the Garden of Eden. आणि परमेश्वर काय करत आहे की आपल्याला त्या एदेनेच्या बागेत परत घेऊन जात आहे. Amen. That is God's plan. देवाची योजना ही आहे That to take all of us back to the Garden of Eden. की आपल्याला सर्वांना देवाला एदेनेच्या बागेत परत घेऊन जायचंय. He wants us to build our roots in Him. देवाची इच्छा आहे की आपलं मूळ आपण देवात धरलं पाहिजे We need to reach that realm आणि तेवढ्या स्तरापर्यंत आपण पोहोचायला where हवं God exists. की जिथं देव अस्तित्वात आहे. Say, where God exists, we have to reach that realm. जिथे देव अस्तित्वात आहे ते स्तर आपण गाठायला हवं. And God wants us that we may bind ourselves to Him. आणि देवाची इच्छा आहे की आपण स्वतःला देवाशी बांधून घ्यायला हवं. That's why Jesus was talking about abiding in Him. आणि तेच येशू ख्रिस्त म्हणत होता ना की माझ्यामध्ये राहा, ते तेच आहे. That abiding should be such that you are in constant touch with God. त्याच्यामध्ये राहणे असं असायला हवं की सातत्याने आपला त्याच्याशी संपर्क आणि संबंध पाहिजे. If you link yourself with God, आपण जर देवाशी आपला संबंध जोडला He will carry you in His will. तर देव त्याच्या इच्छेत तुला बाळगेल. Amen. Amen. The plan that He has for each one of
of us He will reveal to us. आणि जी योजना त्याने आपणा प्रत्येकासाठी केलेली आहे ती योजना मग देव ज्याला त्याला प्रगट करेल. See, many of us have been living by our free choices. आपल्यातली अनेक माणसं आपल्या मुक्त इच्छेनं जगत आली. After we come to the Lord, आपण प्रभूकडे आल्यानंतर we have no free choices. We have our choices built in God. आता आपली मुक्त इच्छा राहिलेली नाही. आता आपली निवड आवड सगळी प्रभूमध्ये आहे. When I speak about choices, I'm speaking about the will of God. आता मी निवडीविषयी जेव्हा बोलतो तेव्हा देवाच्या इच्छेविषयी बोलतो. Amen. Amen. And so when we take God's choices आणि म्हणून आता जेव्हा आपण देवाची निवड घेतो and make it our own, आणि देवाच्या निवडीला स्वतःची आवड निवड बनवतो, then you have a fruitful life. त्याच्यानंतर आपलं जीवन सफळ किंवा फळदायी होतं. So that's why we need to link ourselves with God, आणि म्हणून आपण आपला संबंध देवाशी जोडला पाहिजे तो याच खातर that we may walk in the radius of God. की आपण देवा सभोवतालीच फिरायला हवं. God आपलं wants us to remain in that circumference. आपलं वर्तुळ तेच पाहिजे की देव एके देव देवदुने देव. Amen. आमेन. Within that radius that God has placed for us, we need to move. देवानी जे वर्तुळ आपल्यासाठी आखून ठेवलंय त्याच्यामध्येच आपली जी काही धाव असेल ती असायला हवी. See, if you are not within that radius, there is no pulling. आपण जर त्या वर्तुळात राहिलो नाही तर ती खेच आणि तो ओढा राहणार नाही. Amen. आमेन. The atmosphere has a certain depth of air, जसं वातावरणात काही प्रमाणात हवा आहे, वायू आहे, and it also has the gravitational pull. आणि त्यात गुरुत्वाकर्षणाची खेच किंवा ओढ पण आहे. Once you come out of that radius of the gravitational pull, एकदा त्या गुरुत्वाकर्षणाच्या वर्तुळातनं आपण बाहेर गेलो you just wander out in space. की मग ती ओढ आणि खेच राहत नाही, मग त्या वातावरणात आपण भटकत राहतो. In the same way, तसं if we remain in the radius of God, आपण जर देवाच्या वर्तुळात राहिलो where God has certain level of tolerance, की जिथं देवाकडं आपल्या विषयीनं काही प्रमाणात सहनशीलता आणि सहनशक्ती आहे, की देव काही प्रमाणात आपलं जे आहे ते खपवून घेतो, you will always be one up in त्या life. वर्तुळात जर राहिलो तर आपण नेहमी एक पायरी वर असू. Amen. ते वर्तुळ Don't सोडलं तर त्रास होईल. Don't go out of the radius of God. त्या वर्तुळाबाहेर जायचं नाही. देवा पलीकडचं जीवन नकोय. See, God in fact wants to take you to His core, उलट पक्षी देवाला तर त्याला आपल्याला प्रत्येकाला त्याच्या गाभाऱ्यापर्यंत न्यायचंय. because Jesus was in the core of God. कारण की येशू ख्रिस्त देवाच्या गाभाऱ्यात होता. He left that place and came to the earth. ती जागा त्याने सोडली आणि तो पृथ्वीवर आला. Yet as a man he revolved in the radius of God. आणि तरी मानव या नात्यानं देवाच्याच वर्तुळामध्ये फिरला. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? So as much as तर possible, जेवढं शक्य होईल तेवढं keep in the radius of God. तुम्ही देवाच्या वर्तुळात फिरत राहा. How can I keep in the radius of God? मी कसं काय देवाच्या वर्तुळामध्ये राहायचं? By keeping yourself in touch with God. स्वतःला देवाशी संबंध ठेवत राहायचं. Are you understanding? Amen. people? So once we are born again, आणि एकदा का आपला नवीन जन्म झाला God wants a change in our life. की देवाला अर्थातच आपल्या जीवनामध्ये बदल हवा असतो. Amen. Amen. He wants a change in our spirit. देवाची इच्छा असते की आपल्या आत्म्यात आपला नवीन जन्म झाल्यानंतर बदल यायला हवा. Some people after being born again, there is not much change. काही बिलीवर माणसांच्या जीवनात नवीन जन्म झालेला असूनही फारसा बदल दिसत नाही. Because कारण there is more of the natural attachment. नैसर्गिक जवळीकता आणि जडणूक त्यांच्या जीवनात खूप असते. Now you need to build your roots in God. तर असं नव्हे, आता तरी आपण आपली मुळं देवात वाढवायला हवीत. That's what God is expecting. आणि देवाची अपेक्षा आपल्याकडनं हीच आहे. I'm talking to you about prayer. मी प्रार्थनेविषयी तुमच्याशी बोलत आहे. Like a tree, जसं एखादं झाड, it has to grow tall, it has to spread out. ते झाड उंचही व्हायला हवं आणि त्याची मुळं फोफायला म्हणजे असंही ते पसरायला हवं. But it all depends on its roots. पण ते सगळं त्याच्या मुळांवर अवलंबून आहे. How much it is rooted to the ground. म्हणजे झाड जाडही पाहिजे, झाड उंचही पाहिजे, पण झाडाची जाडी आणि झाडाची उंची, त्याची मुळं किती खंबीर आहेत याच्यावर अवलंबून आहे. Praise the Lord. Amen. As long as it is rooted, it can go tall, it can spread, it can have fruits, it can enjoy. आणि जोवर त्या झाडाची मुळं खंबीर आहेत, स्ट्रॉंग आहेत, तवर ते झाड उंचही होईल, झाडही होईल, समृद्ध होईल. People only look to the natural aspect. परंतु लोक काय करतात? केवळ नैसर्गिक गोष्टींकडे दृष्टिकोनांकडे पाहत राहतात. But their spiritual roots are not long enough. परंतु त्यांची आध्यात्मिक मुळं काही फारशी पसरलेली आणि खंबीर नाहीत. Amen. Amen. Our roots should be found in God. असं नको, आपलं मूळ आपल्याला देवात सापडायला हवं. Then you grow tall as much as you want. आणि मग जेवढं हवं तेवढं आपण उंच होऊ शकतो. Then have all the riches of the world also. आणि त्याच्यानंतर जगातली सगळी धनसंपत्ती आपण कमवू शकतो, ठेवू शकतो. Say,
have all the positions, सगळी पद सांभाळू शकतो, it will not affect you. काही परिणाम तुमच्यावर होणार नाही त्याचा. Abraham was very rich. अब्राम फार धनवान It होता, didn't affect him. अब्रामावरती त्या गोष्टींचा परिणाम मात्र झाला नाही, Rooted in God. कारण देवात मुळावलेला. Are you understanding what I'm saying? समजतं का मी काय म्हणतो? Otherwise, नाहीतर when a person gets 10,000 rupees, he forgets God. एखाद्या माणसाला 10,000 रुपये मिळाले समजा, तर तो देवाला विसरू लागतो. Why? का? He is not rooted in God. कारण देवात मुळावलेला नाही. Are you understanding people? समजतं का मी काय म्हणतो? And sometimes, कधी कधी if a tree is planted from one place to the other, एखादं झाड समजा एका जागेतून दुसऱ्या जागेत असं सारखं लावलं गेलं, it will not grow. तर ते झाड वाढणार नाही. की It has कधी to be इथं in one लावलंय, place. कधी तिथं लावलंय, मग इथून काढलं मग तिथं लावलंय. ते झाड असं चांगलं मग वाढत नाही. ते झाड एका जागी पाहिजे. And it has to be planted by the riverside. ते झाड एकाच जागी पाहिजे आणि ती जागा नदी किनारची पाहिजे. When it does not move, it flourishes. आणि जेव्हा ते झाड सारखं हलत नाही तेव्हा ते समृद्ध होतं. Praise God. Amen. See, we can speak so many things on a tree. आपण एखाद्या झाडावर बरंच काही बोलू शकतो. And man sometimes can learn lots from trees. आणि माणूस कधी कधी एखाद्या झाडापासून बरंच काही शिकू शकतो. Amen. आमेन. And once you are planted that way, आणि एकदा का आपण अशा पद्धतीनं रोवले गेलो, then you are pruned. मग आपल्याला छाटलं जातं. Amen. Amen. That you may bear more fruit. अशासाठी And की you are आपल्याला blessed. अशासाठी की आपल्याला अजून फळ यावं, आपण अजून आशीर्वादित व्हावं. Amen. आमेन. Then God can bring the scissor to prune you. आणि मग देव कात्री घेऊन तुला छाटायला येऊ शकतो. Sometimes when we are not rooted, if God brings the scissor, we get all flared up. कधी कधी आपण जर मुळावलेलोच नाहीये देवामध्ये एका जागी, आणि जर देव कात्री घेऊन आपल्याला छाटायला आला तर आपल्याला अनावर राग येतो. Amen. आमेन. And moreover, त्याहूनही जास्त when you have natural attachments in the world, नैसर्गिक जवळीकता आणि जडणूक प्रमाणापलीकडे जगात साधल्यानंतर it has an effect even on your emotions, त्याचे परिणाम हळूहळू भावनांवर सुद्धा व्हायला on लागतात. your thoughts, on your will, विचारसरणीवर, इच्छेवर सुद्धा त्याचे पडसाद हळूहळू on your पडतात. choices. आपली निवड, आवड सगळ्यावरती त्याचे परिणाम होतात. It all depends on what side you're inclined to. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की कुठल्या बाजूला तू जास्त कलंडतोस. Whether you are inclined to this realm or that realm. या स्तराकडे तू जास्त कलंडत आहेस का त्या स्तराकडे कलंडत आहेस. Amen. आमेन. And I would advise each one of you, आणि माझा तुम्हा प्रत्येकाला सल्ला असाच असेल, be inclined toward the spiritual realm. आध्यात्मिक स्तराकडे जास्त कलंडा Find your foothold there. आणि आध्यात्मिक स्तरात तुमचं पाऊल जमवून घ्या. Natural things will just come up like that. नैसर्गिक गोष्टी येत राहतील. Amen. आमेन. Because you let your thoughts either be the thoughts of the spiritual realm or the natural realm. कारण कसं असतं, एक तर आपण आपली विचारसरणी जगिक ठेवू शकतो, नैसर्गिक ठेवू शकतो, नाहीतर आध्यात्मिक ठेवू शकतो. As much as possible. जेवढं जमेल तेवढं. The worldly roots have to be cut out if you want to have the spiritual roots. जगिक मुळं कापावी लागतात जर आध्यात्मिक मूळ आपल्याला खंबीर करून घ्यायचं असेल तर. Praise God. Amen. See, prayer develops you. प्रार्थना आपल्याला विकसित It करते. brings you more closer to God. प्रार्थना आपल्याला देवाच्या अजून समीप आणते. It makes you strong. प्रार्थना आपल्याला स्वतःलाच खंबीर करते. It builds your emotions. प्रार्थना आपल्या स्वतःच्याच भावना चांगल्या रीतीनं वाढवते. Your choices become pruned. तुमची आवड आणि निवड छाटली जाते. All these changes start taking आणि हे place. सगळे बदल जीवनात यायला लागतात. Amen. आमेन. And sometimes कधी कधी when you pray, जेव्हा आपण प्रार्थना करतो you need to understand त्याला आपल्याला हे कळायला हवं you are reaching the spiritual realm. की प्रार्थनेद्वारे आपण आध्यात्मिक स्तरापर्यंत पोहोचतोय. Some of the prayers that you make in the spirit, you are making it for your own future. काही प्रार्थना ज्या तुम्ही आत्म्यात करत आहात त्या स्वतःच्या भविष्यासाठी करत आहात. Yes. हो. When you pray in tongues, जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता you are not only praying for your immediate needs, you are praying for your future. त्याला तुम्ही केवळ तुमच्या तात्कालिक गरजांसाठी प्रार्थना करत आहात एवढंच नाही, तर आपल्या भविष्यासाठीही तुम्ही प्रार्थना करत असता. Amen. अन्य भाषेत प्रार्थना करत असता तेव्हा. You are reaching out in the timeless perspective of God. आणि काळ वेळ नसलेल्या देवाच्या त्या पैलूत मग तुम्ही प्रवेश करता And you hold it. आणि ते स्तर तुम्ही धरता. And when you take a hold on it, आणि ते स्तर एकदा धरलं what happens? काय होतं?
In the future, भविष्यात what has to come to you will come to you. जे तुझ्याकडे यायला हवं ते तुझ्याकडे येतं. Just because you had prayed it in कारण the एकच past. की तू भूतकाळात प्रार्थना केलेली असते. Your today's prayer can affect your future. तुझी आजची प्रार्थना तुझ्या भविष्यावर परिणाम करेल. How, Pastor? कसं काय पास्टर? Because कारण Jesus paid for you in the timeless zone. येशू ख्रिस्ताने तुझ्यासाठी काळ वेळ नसलेल्या झोन मध्ये किंमत मोजलेली Though आहे. he must have died in a time framed in the worldly sense, आणि जरी जगिक रीतीनं म्हणायला गेलं तर जगिक रीतीनं जी वेळ आखलेली होती त्या वेळेत तो मरण पावला नाही असं नाही, its effect पण त्याचे परिणाम is in the past, present and future. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ सगळ्यावर होतात. That's why म्हणून the time zone of Jesus' death affects all time. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा जो काळ आहे त्याचा परिणाम सर्व काळांवर होतो. Like in the Old Testament, जसं जुन्या करारात when children of Israel were healed, इस्रायली मुलांना जेव्हा आरोग्य मिळालं it was not because of the mercy of God alone. ते केवळ देवाच्या दयेमुळे मिळालं नाही, It was because of what Jesus would pay on the cross of Calvary later on. तर ते देवाच्या दयेमुळे मिळालं आणि मागाहून प्रभू येशू ख्रिस्त काल्वरीच्या वधस्तंभावर जी किंमत मोजणार होता त्यामुळे मिळालं. Did you see that? लक्षात येते ना? That Good Friday, तो गुड फ्रायडे it stands outside time zone. उत्तम शुक्रवार काळ आणि वेळेच्या बाहेरचा आहे. That's why it has an effect on the natural. आणि म्हणून तर नैसर्गिक स्तरावर त्याचा काल आज आणि युगानुयुग परिणाम आहे. Are you understanding this truth? कळतं का हे सत्य मी ते सांगतोय ते? When they were praying for the healing, जेव्हा ते आरोग्यासाठी प्रार्थना करत होते they were taking hold of the stripes that Jesus received on his back and brought forth healing from the future to their past. त्यावेळेला ते येशू ख्रिस्ताला त्याच्या पाठीवरती जे फटके बसले ते जे झालं ते भविष्यातनं हात घालून ते त्या काळात आणत होते. They were bringing it to their realm. त्यांच्या स्तरात आणत होते. Not one was weak, not one was feeble. Their clothes did not wear off. How it happened? एकही अशक्त नव्हता, एकही दुबळा नव्हता, कोणाच्याही वाहना किंवा कपडे चिरले नाहीत. Job was healed. How did it happen? इयोब बरा झाला. कसा झाला? All on the basis of what Jesus did on the cross. सगळं काही येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे केलेलं आहे त्यामुळे झाला. They took a hold of the future and brought it to their present. त्यांनी भवितव्य हातात धरून त्यांच्या वर्तमानात आणलं. That's what prayer does. प्रार्थना अशी कामं करते. Today, how we are healed? आज आपण बरे कसे होतो? Because कारण we go into the past and bring that which Jesus accomplished on the cross. आपण भूतकाळात जातो आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे केलेलं आहे ते वर्तमानात घेऊन येतो. That's why म्हणून we see Jesus' death in the spiritual realm. आणि म्हणून also. आपल्याला आध्यात्मिक स्तरामध्ये पण येशू ख्रिस्ताचं मरण दिसतं. Though he died in the natural, his effect is in the past, present and future. जरी तो नैसर्गिक रीतीनं मरण पावला तरी त्याचा परिणाम भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ सगळ्यावर झाला. That's what Matthew 8:17 says. मत्ते 8:17 असंच लिहिलेलं When आहे. Jesus healed the people, येशू ख्रिस्ताने जेव्हा लोकांना आरोग्य दिलं they said it was being fulfilled that he himself took our infirmities आणि and तेव्हा bore our sicknesses. तेव्हा ते म्हणाले की हे पूर्ण झालं बघा आता, हे घडून आलं बघा आता की जिथे लिहिलेलं आहे की त्याने स्वतः आमचे अपराध घेतले, आमच्यासाठी घायाळ झाला. Now listen people, आता ऐका माझं लोकांनो, prayer is very powerful. प्रार्थना फार सामर्थ्यवान आहे. You are not asking what you want now. When you pray in the spirit, you are also taking something from the spiritual realm for your future needs as well. आत्म्यात प्रार्थना करत असताना असं समजू नका की तुम्ही केवळ सध्याच्या तुमच्या गरजांसाठी फक्त प्रार्थना करत आहात. ते तर होतच आहे, पण तुम्ही भवितव्यासाठीही प्रार्थनेद्वारे हात घालत आहात. आत्म्यात प्रार्थना करत असता तेव्हा. Amen. आमेन. So when you pray, तर जेव्हा तुम्ही प्रार्थना करता you can also think about your future and pray. तेव्हा तुम्ही भविष्याचे विचार करून प्रार्थना करू शकता. Amen. Amen. Think about the future also. भविष्याचाही विचार करा What your तेव्हा, needs will be. की भविष्यात माझ्या गरजा काय असणार आहेत. I know of man of God मला असे एक देवाचे सेवक ठाऊक आहेत who was not even married, ज्यांचा विवाहही झाला नव्हता, who didn't have children. ज्यांना मुलंही नव्हती, He was praying for his children. पण ते Salvation. त्यांच्या मुलांच्या तारणासाठी प्रार्थना करत होते. He was praying for his children's salvation. मुलांच्या तारणासाठी प्रार्थना करत होते. अजून लग्नही झालेलं नाही, मुलं झालेली पण नाही, Well in advance. अगदी अगोदरच. Say, that is the power of the cross. हे वधस्तंभातलं सामर्थ्य आहे. That is the power of the cross. हे वधस्तंभातलं सामर्थ्य आहे.
Why the devil leaves the body? सैतान का शरीर सोडून जातो? Jesus defeated him that time? येशूनी त्यावेळेला त्याला हरवलं का? No, he defeated 2000 years back. 2000 वर्षांपूर्वी हरवलं ना? It is effective today. पण आजही त्याचा प्रभाव आहे, परिणाम आहे. आजही ते प्रभावशाली आहे. See, it is effective till today. आजही आजपर्यंत ते प्रभावशाली आहे. Amen. आमेन. And so have constant fellowship with the Father. आणि म्हणून सातत्यानं परमेश्वर बापाशी सहभागिता साधा. Check your purity level every time. रोज आपल्यातली शुद्धता तपासा. Amen. Purity level every time. शुद्धता दरवेळेला तपासा की मी किती शुद्ध आहे का नाही आहे. Amen. आमेन. We need to have clean hands. आपले हात स्वच्छ पाहिजेत. Check whether the enemy has a foothold in our lives. हेही तपासा की कुठं शत्रूला, सैतानाला माझ्या जीवनात वाव आणि संधी तर मिळालेली नाही ना. See? Because कारण with impure hands he may have a foothold. अशुद्ध हाताने आपण जगत राहिलो तर शत्रूला किंवा सैतानाला आपल्या जीवनात लगेच जागा मिळू शकते. Wash yourself by the blood of Jesus. स्वतःला रोज येशूच्या रक्ताने धुवून काढा. In fact, your conscience, your mind, your thought life, everything should be washed by the blood of Jesus. उलट पक्षी तुमची विचारसरणी, तुमचा सद्विवेक भाव सारं काही येशूच्या रक्ताने धुतलं गेलं पाहिजे. Amen. आमेन. Specify it. अगदी विशिष्ट रीतीनं एक एक करून हे प्रार्थनेत बोला. I always do that. मी नेहमी हे करतो. My conscience, Lord, I wash by the blood of माझ्या Jesus. My सद्विवेक thought, भावाला प्रभू तुझ्या रक्तानं येशू मी धुवून काढतो. my imagination, my soul. माझ्या कल्पनेला, माझ्या my जीवाला, subconscious. माझ्या सद्विवेक भावाला. It's not just body, soul, and spirit, but every detailed area also. केवळ जीवात्मा शरीर नाही, प्रत्येक तपशील धुतला गेला पाहिजे. Because the word of God is dividing asunder of all the bones and marrow and everything. कारण देवाचा शब्द आपल्याला विभक्त करणारा आहे ना, आपल्या तंतूंमध्ये, मज्जांमध्ये प्रवेश करून. Amen. Amen. Because we need God's touch. का आपल्याला देवाच्या स्पर्शाची गरज There आहे. are so many things we need in the natural. कारण नैसर्गिक जगात स्तरात आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या गरजा भासतात And they all pass to the second heavens. आणि त्या सर्व दुसऱ्या स्वर्गातनं पास होतात, Amen. जातात म्हणजे. So always be in the higher realm. तर नेहमी तुम्ही उच्च स्तरात राहायला शिका. Always be in the higher realm. That is the prayer realm. नेहमी त्याही वरच्या स्तरात राहायला शिका जे प्रार्थनेचं स्तर आहे. Praise the Lord. Amen. You know, those people who are frequent flyers in the plane, तुम्हाला माहितीये जी माणसं सारखं विमानाचा प्रवास करतात, you always hit the pockets of air and storm when you are lower. त्यांना माहिती असेल की जेव्हा विमान थोडं खाली असतं त्याला एका हवेच्या पोकळीतनं ते सदैव जात असतं. Because they are on the lower atmosphere. कारण खालच्या स्तरात ते विमान अजून आहे, But खालच्या वातावरणात. when a plane reaches 30,000 and above, पण एकदा का त्या विमानाने 30,000हून जास्त वर झेप घेतली they call it cruising. की त्याला ते क्रुझिंग म्हणतात. They say the plane is now cruising. मग म्हणतात विमान क्रुझिंग करतंय. You know, and they let out the seat belts also. आणि मग Release म्हणतात the की seat आता तुम्ही belts. सीट बेल्ट काढू शकता. See? Then they are free. आणि मग ते मोकळे असतात. Because the higher they go, कारण जेवढे ते उंच जातात, the easier they cruise. जेवढं ते विमान उंच उडत असतं तेवढं आतले प्रवासी सगळे आरामात असतात. Because the air is thinner above. कारण वर हवा किंवा वायू पातळ होतो. The more higher the plane goes, the thinner the air is. जेवढं ते विमान उंच उडत राहील तेवढा वायू पातळ होतो. And the more thinner the air is, आणि वायू जेवढा पातळ होईल the smoother the plane moves. तेवढं ते विमान अगदी सुरळीत असं उडतं. And you will not even notice it that it is moving. आणि असं वाटतही नाही की आपण हवेत उडतोय. Amen. Because of the altitude. कारण की इतकं वर ते पोहोचलेलं आहे. And that's why the pilots say आणि म्हणून मग पायलट सांगतो the safest time for this relaxing time is when you go higher. विमानात आरामाची वेळ कुठली असते की जेव्हा विमान अगदी उंच झेप घेऊन उडत राहतं तेव्हा. When they are lower, जेव्हा ते विमान खाली असतं the pilot is steady. तेव्हा तो जो पायलट असतो तो स्टडी असतो एकदम. Because कारण there are bugs, there are birds, there are insects that hit on the screen. किडे म्हणा, पक्षी Window म्हणा, screen. किडे म्हणा, पक्षी म्हणा, हे सगळं त्या विमानाच्या काचेला धडकत And they राहतं. have to keep on cleaning it. They cannot see आणि सारखं outside. त्यांना विमानाची ती काच स्वच्छ करावी लागते, त्यांना बाहेरचं दिसत नाही. And so they have to break in through the clouds. आणि मग त्यांना ढगांमधनं वाट फोडावी लागते. And the plane shakes आणि ढगांमधनं जेव्हा ते विमान वाट फोडतं and goes तेव्हा higher विमान हलतं. and goes higher and higher and higher. आणि मग एकदा ढगांमधनं वाट फोडून त्या विमानाने घेतली की मग ते उंच जातं. And then they go very high. मग एकदम उंच जातं.
There is no traffic high. मग तिथे उंच वर गेल्यावर फारशी रहदारी नाही. Amen. No traffic of other planes. इतर or anything विमानांची else. फारशी रहदारी तिथे नसते. Amen. आमेन. And there is less consumption of petrol also. आणि पेट्रोलही त्या अवस्थेत कमी लागतं. Because they don't have to go against the wind. कारण त्यांना हवे विरुद्ध जावं लागत नाही. It is just smooth sailing. केवळ अगदी व्यवस्थित स्मूथ रीतीनं ते विमान जातं. Petrolचं बचत पण. हालेलुया. They relax also. आराम मिळतो तो वेगळा. What I want to say is, मला जे म्हणायचंय ते the higher you go in the prayer realm, जेवढं तुम्ही प्रार्थनेच्या स्तरात उंच जाल the more free you will be. तेवढे मोकळे The व्हालो, more relaxed you will be. तेवढे आरामात राहिलो. All troubles are here in this atmosphere. बाकी तर सगळे त्रास या वातावरणातच आहेत. Keep yourself high. स्वतःला उंच ठेवा. Be in the spiritual realm. आध्यात्मिक स्तरात राहा. You'll be more free, अगदी मोकळे व्हाल. more relaxed, एकदम आरामात राहाल. tension free. टेन्शन येणार नाही. Unbuckle your seat belts. आणि मग सीट And बेल्ट relax. काढा. आराम. See, he keeps it on autopilot then. मग ऑटो पायलट वरती ते विमान ठेवून देतात. And then he sleeps also for आणि some मग time. पायलट झोपला तरी थोड्या वेळ चालतं. Sometimes he sleeps for half an hour, 1 hour. कधी Nothing कधी happens. अर्धा It एक तास goes. तो पायलट झोपलेला असेल तरी विमानाला काही होत नाही. Because on top there is nothing, no trouble. कारण वर त्रास नाहीयेत, Trouble is down. खाली त्रास आहे. That's why the pilots, म्हणून पायलट जे असतात, they say when there is the takeoff, म्हणून पायलट म्हणतात की जेव्हा टेक ऑफची वेळ असते ना, that is the more, risky thing. विमान उडवायच्या वेळेला धोका जास्त असतो. एकदा उडलं की And मग that's why they say, come on, आणि म्हणून मग buckle त्यावेळेला your seats. सगळे नियम सांगितले जातात. Sit असं झालं तर straight. तसं करा, सरळ सरळ let बसा, the chairs be straight. खुर्ची सरळ करा, No बेल्ट moving in the बांधा, aisle. हलू नका, चालू नका, टॉयलेटला जाऊ नका, Nothing doing, only sit down. काही करायचं नाही, बसून राहायचं. बेल्ट The बांधून. whole crew also sits down. संपूर्ण क्रू जो कोणी सेवा करायला आतमध्ये असतात तेही बसून घेतात. And when they reach above the clouds, मग एकदा का झेप घेऊन विमान वर गेलं, then the pilot says, मग पायलट अनाउन्स करतो, सीट बेल्ट काढा, you can remove. आराम. Then the crew runs up and down, everybody go up and मग down. सगळी सेवा सुरू Relax. होते, सगळं But सुरू. then- पण मग When it is landing now, आता जेव्हा विमान परत खाली उतरायची वेळ येते, everybody is in your seat. तेव्हा परत असं सांगितलं होतं की सगळ्यांनी आपापल्या जागी बसा, Buckle your seat belts. बेल्ट बांधा. And everybody is intense. आणि सगळे अगदी व्यवस्थित शांत You should land गंभीरपणे properly. बसून घेतात की आता ते उडलं तर छान होतं, खाली परत व्यवस्थित आलं पाहिजे. Sometimes the wheels don't come out, कधी कधी चाकं बाहेर पडत नाहीत वेळेवर. So all that thing happens only when you are climbing or going down. असं सगळं होतं झेप घेताना किंवा लँड, टेक ऑफ आणि लँडिंग नेहमी त्रासमय. You need to reach that spiritual realm. त्या आध्यात्मिक स्तरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. Higher, अगदी उंच, touching God. देवाला स्पर्श करणार तर. And when you speak to God, आणि मग देवाशी जेव्हा आपण बोलतो you are in that realm. त्यावेळेला मग त्या स्तरात आपण पोहोचतो. And then you say, अरे बायकोने काहीतरी सांगितलं, काय सांगितलं तू? Then she say, नाही खूप त्रास आहे, खूप त्रास आहे, खूप त्रास आहे. And he was not here, he was there. आणि तो व्यक्ती इथे नव्हता, पती त्यावेळेला वरच्या स्तरात होते. Amen. बायको म्हणते त्रास खूप आहेत. When you're in the natural, त्रास खूप असतात. नैसर्गिक स्तरच जर गाठलं तर त्रास तर रोज खूप असतात. Keep your head higher in the spiritual realm. डोकं जरा आध्यात्मिक स्तरात वर काढा. Amen. We need to pray in such a way that we penetrate through all the reinforcement and go above अशा the रीतीनं evil प्रार्थना forces. करायची ना की सगळे ढग फोडून, सगळ्या सैतानी शक्त्यांना फोडून आपल्याला वरचं स्तर गाठता आलं पाहिजे. There lies our blessings. तिथं आपले आशीर्वाद आहेत. There lies our blessings. तिथं आपले आशीर्वाद आहेत. We need to get it down. ते तिथं पोचून आपण खाली आणायचं. Amen. आमेन. And your purity आणि तुमची जी शुद्धता आहे and your violent nature, आणि तुमचा जो हिंसात्मक स्वभाव आहे, that determines the effectiveness you will have in your prayer. त्याच्यावरनं ठरेल की तुमची प्रार्थना किती प्रभावशाली ठरेल की The नाही. violent take it by force. हिंसात्मक हिंसेनं बळजबरीनं घेतात. Amen. Lord, please, Lord, please, प्रभू Lord. प्लीज, प्रभू प्लीज, प्रभू. का असं करतो तू, का देत नाही? And then we feel as though, God doesn't want to do. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की देवाला बहुतेक मला द्यायचंच नाहीये. No, He wants to give you everything. असं काही नाही, देवाला तुला सगळं द्यायचंय. He wants to pour gold on you so much that you get buried under it. देवाला तुझ्यावर इतकं सोनं ओतायचंय की तुझी सोन्यात समाधी व्हावी. But you don't die, okay? But see, पण मरायचं नाही तू. but the problem is, पण समस्या अशी आहे, these things are all in the spiritual realm. या गोष्टी सगळ्या आध्यात्मिक स्तरात असतात And we need to come with rules. आणि काही नियम असतात ना, त्या नियमानेच यायला लागतं.
Amen. Every game has rules, isn't it? प्रत्येक गोष्टीत नियम असतात ना. Every even game has rules. खेळांमध्येही नियम असतात ना. You cannot apply cricket game rule for the football game. प्रत्येक खेळाचे नियम वेगळे असतात. क्रिकेटचे नियम फुटबॉलला लागू पडत नाहीत. Amen. Can you do that? No, you cannot do आता that. क्रिकेटचे नियम फुटबॉलला लागू पाडून चालते का? Praise the Lord. आमेन. So have a breakthrough in your prayer life. तर प्रार्थनेच्या जीवनात जरा ढगफोडी होऊ दे. You know, there are people of various standing have got various levels of prayer. काही माणसांचं वेगवेगळ्या पद्धतीचं स्तर आणि त्यांच्या वेगवेगळ्या स्तरातल्या प्रार्थना असतात. Like, you know, an evangelist prays a little bit more जसं उदाहरणार्थ सुवार्तिक थोडी जास्त प्रार्थना करतो, because there has to be manifestations lots. कारण की खूप सारं परमेश्वराच्या सामर्थ्याचं प्रदर्शन व्हायला लागत असतं तो उभा राहिल्यावर. But a pastor cannot spend so much time पण in prayer पास्टर जे असतात ते प्रार्थनेत एवढी वेळ घालवू शकत नाही, because he is the shepherd. He has to be with the people. कारण पास्टर म्हणजे मेंढपाळ, त्यांना लोकांसमवेत राहायला हवं. So he has to be praying also, but at the same time he has to be ministering also with the people. तर मग पास्टरांना प्रार्थनाही करायची असते, पण लोकांमध्ये लोकांची सेवाही करायची असते. But a prophet, पण मग जो कोणी संदेष्ट आहे, he prays more than an evangelist. संदेष्टा सुवार्तिकापेक्षाही जास्त प्रार्थना करतो. Why? का? Because he has to get revelations from God. कारण त्याला देवाकडनं प्रकटीकरण मिळवायची असतात. And so he spends more time. आणि म्हणून संदेष्टा प्रार्थनेत सुवार्तिकापेक्षाही जास्त वेळ घालवतो. And so you will not find prophets moving just anywhere. आणि म्हणून जे अस्सल खरे संदेष्टे असतात ना, त्याचे टंगळ मंगळ करताना फिरताना दिसत नाही. They'll always be in the prayer room. ते नेहमी प्रार्थनेच्या खोलीत ते आणि त्यांची प्रार्थना. A teacher, शिक्षक he'll be in the word. शिक्षक नेहमी शब्दात, वचन. Yes, he is praying, but he is more in the word. शिक्षक प्रार्थना करत असतात, नाही असं नाही, पण शब्दात जास्त असतात. See? So there is every level of prayer even in the office of God. तर देवानी जी काही कार्यालय दिलेली आहेत, त्या कार्यालयांमधलंही स्तर प्रार्थनेचं वेगवेगळं Now, आहे. some people who are just believers, they may say, if that prophet is praying 24 hours, I'll also now pray 24 hours. आता जी माणसं केवळ विश्वासू आहेत, बिलीवर आहेत, त्यांनी जर असं म्हणायला सुरुवात केली की तो देवाचा संदेशता 24 तास प्रार्थना करत आहे, म्हणून मीही 24 तास प्रार्थना करणार. अरे मग टेबलवर जेवण कोण आणणार? हा, See, he is a prophet. अरे राजा तो संदेष्ट आहे. And God knows how to feed him. ते संदेष्ट आहेत, देवाला माहितीये त्यांना कसं खाऊ He will घालायचं. send crows or whatever. कावळे for him. पाठवेल, देव कसंही करून त्यांना खाऊ घालेल. But to every member, he will not send a crow. पण प्रत्येक बिलीवर माणसाकडे कावळा पाठवेल का? Then who will be working? मग काम कोण करणार? सगळे संदेष्टे म्हटल्यावरती काम कोण करेगा? So we need to fit in our roles. असं नव्हे, आपली जी काही भूमिका असेल त्यात फिट बसायचं. Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? Like God has called me to be a pastor जसं देवानी मला पास्टर म्हणून पाचारलंय, and an evangelist. सुवार्तिक म्हणूनही पाचारलंय, And that's why म्हणून I have to fit in both the offices. मला दोन्ही पदांमध्ये फिट व्हावं लागतं. As an evangelist, I have to spend time in prayer. सुवार्तिक म्हणून मला प्रार्थनेत वेळ घालवावी लागते, And as a pastor, आणि पास्टर म्हणून I have to pray, but I have to also meet you, प्रार्थनाही करावी लागते, पण तुम्हा लोकांना भेटावंही लागतं. meet the administration, meet the pastors, meet the elders, व्यवस्थापनाला भेटावं लागतं, पास्टरांना भेटावं लागतं, इतर एल्डर्सना भेटावं लागतं. study how the cell meetings are functioning. सगळा अभ्यास करावा लागतो. चर्च कसं चाललंय, सेल मीटिंग कशा चालल्या आहेत, See? Huh? I have to see all that. सगळं बघायला लागतं. I have to see people pay their tithes also. लोक दशांश देत आहेत की नाही हेही बघावं For लागतं, the ministry to run and pray for the people who pay their tithes. कारण की सेवा चालू राहिली पाहिजे. आणि जे लोक दशांश देतात त्यांच्यासाठी प्रार्थनाही करावी लागते, And the donors and all that. आणि जे देणगीदार आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी लागते. See? So I have to fit in these two roles. त्या दोन भूमिकेमध्ये मला फिट बसावं लागतं. Now some are called to be an evangelist. आता काहींना सुवार्तिक म्हणून पाचारलेलं आहे, They should not become a pastor. त्यांनी पास्टर होऊ नये. But a pastor can do the work of an evangelist. पण पास्टर सुवार्तिकाचं काम करू शकतात. Because Paul told Timothy, do the work of an evangelist. कारण पौल तिमोथीला म्हणाला की सुवार्तिकाचं काम कर. So a pastor can do the work of an evangelist. तर पास्टर सुवार्तिकाचं काम करू शकतात, But evangelist cannot do the work of a pastor. पण सुवार्तिक पास्टरचं काम करू शकत नाहीत. Amen. आमेन. Like I cannot take music as my ministry. जसं मी संगीताला माझी सेवा म्हणून घेऊ नाही शकत. See? If I say from today I am in the music ministry. जर मी म्हटलो की आजपासून मी संगीताच्या सेवेत आहे, I don't want Nitesh and Melvin. Nobody should be there. मला I'll be नितेश there. मेलविन आता नको, खोडी नको इथे मला. I will be a music ministry. मी गाईन, मी वाजवीन. What will happen? काय होईल? See, people will not like it. Isn't it? लोकांना आवडणार नाही. People will say, Pastor, enough, no, Pastor. लोक म्हणतील पास्टर बास आता हे असं वागणं शोभत नाही. काय आता
तीन गाणं गालं आता बस झालं. खूप झालं आता, किती गाताय? It's like, I know when Sandra was small, हे असं आहे ना, जणू मला आठवतं जेव्हा सँड्रा लहान होती, she used to watch that cartoon, Nobita's cartoon, Nobita. ते नोबिताचं एक कार्टून येतं, ते ती पाहायची. And in that there is another one small stout fellow's name was Jian. त्याच्यामध्ये एक अजून जाड्या मुलगा How many know it? आहे रडक्या, ज्याचं नाव आहे जियान. All of you watch, okay. सगळे बघतात. मुलांच्या नावाखाली मोठ्यांचंही चालू आहे. So this small boy's fat fellow's name is Jian. या जाड्याचं नाव होतं जियान आहे, म्हणजे त्या कार्टून मध्ये. And he has a great desire to sing. त्याला खूप गायची इच्छा, त्याला गायला फार आवडतं. And he calls Nobita and his whole gang. तो नोबिताला आणि त्या सगळ्या त्याच्या मित्रांना मैत्रिणींना बोलवतो Tomorrow you have to come. आणि म्हणतो उद्या तुम्ही यायचं, I'm going to sing. मी गाणार आहे. And then they were forced to come because he used to hammer them if they आणि don't. बिचाऱ्यांना बळजबरीनं यायला लागायचं, नाही तर हा मारायचा सगळ्यांना. And he used to sing. आणि मग जियान गायचा. मैं हूँ जियान, हे असं. मैं हूँ बड़ा ताकतवर or something. हे something. हेच आहे. आमच्याही And the एवढं- people and the children were forced to listen to आणि त्या सगळ्या त्याच्या मित्रांना मैत्रिणींना ऐकायची ती सक्ती, because कारण he used to beat them. नाहीतर जियान त्यांना मारायचा. See, in the spiritual we cannot do that, isn't it? आध्यात्मिक स्तरात हे चालत नाही. कार्टून मध्ये ठीक आहे, We have to find our place in the body of Christ. प्रत्येकानं आपापली जागा ख्रिस्ताच्या शरीरात शोधून घ्यायची असते. Praise the Lord. मीच गाणार, मीच बोलणार आणि मीच करणार, मग खरा. Amen. And spend time in prayer प्रार्थनेत वेळ घालवा. after working. कामानंतर Supposing you've got a 9 to 5 job. समजा तुमची 9 ते 5 नोकरी आहे. Get up early morning. थोडंसं सकाळी लवकर उठा, Spend 1 hour in prayer. 1 तासभर प्रार्थना करा, See? देवाचं स्मरण करा, स्तवन करा. And then after coming from work, कामावून आल्यावर doing some other works, what you have to do, घरगुती कामं जी काही करायची असतात ती करायची. spend 1 more hour in prayer. अजून एखाद तास प्रार्थनेत स्तुती स्तवनात And घालवायचा. even during work time, काम करतानाही just talk to him. देवाशी बोलत राहायचं Lord, how are you? की प्रभू तू कसा आहेस, Good morning. गुड मॉर्निंग, कसं आहे तू? कसा आहे. He will say, मी बरंच आहे. तू कसं आहे? ते म्हणेल माझं ठीक चाललंय, तुझं सांग. मी तर खजत चालवतोय, तुला घर सांभाळायला होतंय का. मैं पूरी दुनिया संभाल रहा, तू तेरे घर का देख. And then talk to him. मग त्याच्याशी बोलायचं, Lord, प्रभू this I got, that I got. This is my burden, Lord. हे माझं ओझं आहे प्रभू, In this area you have to work, Lord. या भागात तू काम कर प्रभू. And Lord, प्रभू I also want the salvation of souls, Lord. मला लोकांचं तारण पण व्हायला हवंय Bless प्रभू. my church. माझ्या चर्चला आशीर्वाद दे प्रभू. Bring more people. अजून माणसं माझ्या Let them चर्चला be आण. saved, Lord. त्यांचं तारण होऊ दे प्रभू. See, these are the last days. हे शेवटचे दिवस आहेत. See, next week I will speak to you on the what is going to happen in the last days now. पुढच्या आठवड्यापासून मी तो विषय सुरू करीन की शेवटच्या दिवसात काय काय होणार आहे. Amen. Amen. And so you need to make your way through the heavenly realm. तर ढगफोडी करून ना स्वर्गीय स्तरात आपण आपला पाय जमवायचा. And so I told you there is a spiritual border तर एक आध्यात्मिक सीमारेषा आहे, मी तुम्हाला सांगितलं, where satanic immigration takes place. जिथं Immigration place. सैतानाचं इमिग्रेशन होतं. Amen. There are custom officers and all there. तिथे कस्टम ऑफिसर असतात. Amen. Amen. And so some of the prayers don't come in form of answers to आणि us. मग काही प्रार्थनांची उत्तरं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. That's why our prayer should be hot coals prayer. आणि मग आपली प्रार्थना ना जळत्या कोळशासारखी पाहिजे. Amen. Amen. Hot coals prayer. जळत्या कोळशासारखी प्रार्थना पाहिजे, It should reach. पोचली पाहिजे, अशी केली की वर पोचली पाहिजे. I want it, Lord. मला पाहिजे प्रभू, Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू. Amen. Amen. It should be like that forceful action. म्हणजे अशी बळजबरीने केलेली कृती पाहिजे, हिंसा पाहिजे प्रार्थनेत. You know, I was talking to you about planes. मी तुम्हाला विमानाविषयी सांगत होतो ना, Planes need air to take it, isn't it? विमानाला On top. हवा लागते वर झेप घ्यायला. You know, the rocket does not require air to thrust it on रॉकेटला top. हवा लागत नाही वर झेप घ्यायला. Rocket does not require air. रॉकेटला हवा नाही लागत वर झेप घ्यायला. It moves with another law. रॉकेट दुसऱ्या नियमाने चालतं. You know, Newton's third law. न्यूटनचा तिसरा नियम. What is Newton's third law? न्यूटनचा तिसरा नियम Every काय? action has a opposite. प्रत्येक Action, कृतीला action. प्रतिकृती असते. See that. म्हणजे हे तुम्ही बोललात ते असतं. आमेन. That's why I asked the people. म्हणून मी लोकांनाच विचारतो, कारण मला फारसं येत नाही. सगळी कृपाच आहे, बाकी काही So नाही. that there is a heavy thrust तर एक जड असा भार असतो that pushes the rocket on top. जो रॉकेटला वर नेतो. There is a thrust towards the earth. पृथ्वीसाठी एक असा एक खेच असते.
it pushes ते and that pushes on top. ढकलतं, पुश करून वर जातं. Amen. Amen. That is Newton's third law being applied. न्यूटनचा हा तिसरा नियम. And then it moves. मग ते रॉकेट वर जातं. It does not require wind and हवा air. नाही लागत रॉकेट वर जायला. That kind of forceful prayer we should have. अशी आपली बळजबरीची प्रार्थना पाहिजे. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. The kingdom of heaven lacks violence. स्वर्गाच्या राज्यात हिंसा कमी पडते बर का. I claim salvation, Lord. मी तारण क्लेम करत आहे प्रभू. I will not get up till you touch me, Lord. जोवर तुम्हाला स्पर्श करत नाही मी नाही उठणार प्रभू. That kind of forceful prayers are needed in these last days. शेवटच्या दिवसात अशी बळजबरीची प्रार्थना गरजेची आहे. Why? का? Not because that God hears only forceful prayers, because you have to get the breakthrough from the devil's domain. देव केवळ बळजबरीचीच प्रार्थना ऐकतो असं काही नाही, पण त्या सैतानी स्तराची ढगफोडी होऊन वर पोचायला हवं. I read about a man of God मी एका देवाच्या सेवकाविषयी वाचलं, to whom a sister went asking for prayer. ज्यांच्याकडे एक बहीण प्रार्थना करून घ्यायला गेली She said, आणि म्हणाली, Brother, I pay my tithes. ब्रदर मी दशांश देते, I'm very faithful in the church, चर्चमध्ये मी विश्वासू आहे ब्रदर, but I never get promotion. पण मला बढतीच मिळत नाही. I have prayed myself, but nothing worked. मी स्वतः प्रार्थना केलेली आहे पण अजूनवर काही होईना. When the man of God prayed, जेव्हा देवाच्या सेवकाने प्रार्थना केली, he saw in the mini vision, एक छोटा दृष्टांत त्यांनी पाहिला and that angel said, आणि देवदूत त्यात बोलला, I cannot bring promotion to this lady. या स्त्रीला मी बढती आणू शकत नाही. I cannot bring it to the earth मी पृथ्वीवर या स्त्रीची बढती आणू शकत नाही, because this woman has the wrong relationship with a man. कारण या स्त्रीचा एका पुरुषाशी चुकीचा संबंध आहे And she does not repent about it. आणि त्याविषयीनं ती अजून पश्चाताप करेना. And the angel said, देवदूत बोलला, that man is one of the devil's agents. तो पुरुष एक सैतानाचा एजंट आहे That's why we cannot give her promotion. आणि म्हणून आम्ही तिला बढती देऊ शकत नाही. And the man of God didn't know how to tell her आता देवाच्या सेवकाला समजेना की हिला हे सगळं सांगायचं कसं, because she might flare up. कारण की तिला राग येईल ना. You know, some people don't take it that easily, isn't it? काही Whatever you लोक say. सोप्या रीतीनं स्वीकारणार नाहीत. Some people like David take it दाविदासारखी माणसं सोप्या पद्धतीनं स्वीकारून घेतात and they are blessed. आणि आशीर्वादित होतात. But that man of God just prayed for her देवाच्या सेवकानं केवळ तिच्यासाठी प्रार्थना केली and just said, आणि म्हणाले, Sister, फक्त एवढंच म्हणाले की सिस्टर change your ways आपले मार्ग बदला, and God will promote you. देव तुम्हाला बढती देईल. That is a very wise way of dealing with things. फार Isn't it? सुज्ञतेनं हाताळलेली बाब आहे. गोष्टी हाताळायची ही सुज्ञ कला आहे. Some people will bombard them left and right. काही लोक काय करतात, त्यांना काही प्रगट झालं समोरच्याचं की लेफ्ट आणि राईट त्यांना ओरडतात. And so instead of that lady coming back to the Lord, she will go far away hating you all the more. आणि मग ती बहीण प्रभूच्या अजून जवळ यायच्या ऐवजी तुमचा तिरस्कार करून तुमच्या आणि प्रभूच्या सगळ्यांच्याच लांब जाईल ना. See, we don't want to prove to the world how much the Lord talks to us. आपल्याला काय हे साध्य आणि सिद्ध करायचंय का की प्रभू माझ्याशी किती बोलतो बघा, See, that is not important ते महत्वाचं नाही. because that would be the last time God will talk to you. कारण की कदाचित ती शेवटची वेळ असेल की जेव्हा प्रभू तुझ्याशी बोलला. Certain things God will tell you not to tell others. काही गोष्टी देव तुला सांगेल पण देवाची इच्छा नसेल की तुला मी सांगतोय पण तू त्या समोरच्याला सांगू नये. He will just want you to pray about it. केवळ देवाची इच्छा असेल की तुला मी प्रगट करतोय समोरच्याचं, पण तू फक्त प्रार्थना कर. Sometimes He would want you to convey it in a very loving manner. आणि कधी कधी देवाची इच्छा असेल की समोरच्यासाठी जे काही देवाने तुला प्रगट केलंय ते तू प्रेमानं सांग. And this lady, ही स्त्री she went home, घरी गेली. she realized her folly, तिला तिचं पतन आणि चुका कळायला लागल्या. came out of the evil way. त्या सगळ्या वाईट दुष्कर्मांपासून ती लांब झाली. The very next month she got promotion. पुढच्याच महिन्यात तिला बढती मिळाली. Certain things the devil has a hold. काही गोष्टींवर सैतान मग नियंत्रण ठेवतो. Amen. आमेन. Because there are territorial evil powers कारण की असतात ना त्या त्या हद्दींमध्ये सैतानी शक्त्या असतात who rule in that area, ज्या त्या क्षेत्रात कार्य करतात, राज्य करतात. and more so on the children of disobedience. आणि आज्ञाभंग करणाऱ्या मुलांवर हे राज्य जास्त चालतं. That's what the Bible says. They are the children of disobedience. तेच बायबल म्हणतं ना की ते आज्ञाभंगाची मुलं आहेत. Amen. आमेन. And so the devil rules in certain areas like सैतान that. काही क्षेत्रांवरती राज्य करतो And sometimes he does not allow you to prosper, to आणि- come up in life and so on. मग कधी कधी सैतान तुम्हाला समृद्ध होऊ देत नाही, जीवनात वर येऊ देत नाही. And that's why you need to be anointed all the आणि time. म्हणून तुम्ही
सारखं अभिषिक्त राहायची गरज असते and pray with faith. आणि विश्वासाने प्रार्थना करायची गरज असते. Pray with faith. विश्वासाने प्रार्थना करा, Then there will be the work of the angels. मग देवदूतांचं कार्य तुम्हाला दिसेल. I'm not saying you have to be 100% right मी and असं म्हणत perfect. नाहीये की तुम्ही 100% अचूक पाहिजे, परिपूर्ण पाहिजे असं मी शिकवत नाही. See, you can be right, but it'll take time to be perfect. तुम्ही योग्य असू शकता, बरोबर असू शकता, पण परिपूर्ण व्हायला वेळ लागेल. But you have to be on the road of perfection. पण परिपूर्णतेच्या रस्त्याला लागा. It may be at a snail's pace, but see that you have a pace. कासवाच्या गतीनं चाललात तरी चालेल, पण गती असू दे, गती असू दे, गती असू दे, बंद नको. गती असू दे. Amen. मतिमंद नको, गती असू दे. So now there are times कधी कधी when people curse you, लोक जेव्हा तुम्हाला शाप देतात and that's why some things don't happen. आणि मग काही गोष्टी घडत नाहीत. There was this lady, एक स्त्री होती, she was a believer. बिलीवर होती. Suddenly she went off from the Lord अचानक ती प्रभूपासून लांब गेली. because of some sin in her life. काहीतरी पाप तिच्या जीवनात असं आलं की ज्यामुळे तिने प्रभूपासून लांब जायचं ठरवलं. And every time she would meet me, आणि दर वेळेला ती मला भेटायची she would curse me under her breath. आणि श्वासाखाली मला शाप द्यायची. But I knew this lady, she loved me a lot. पण मला हेही माहिती होतं की या स्त्रीचं माझ्यावर खूप प्रेम होतं. But I used to pray for her. मी तिच्यासाठी प्रार्थना करायचो. One day, एके दिवशी she came to me and said ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, and confessed, कबूल केलं तिने, Pastor, पास्टर I used to curse you मी तुम्हाला शाप द्यायचे. because of some evil influence that came upon me. काहीतरी दुरात्म्यांची शक्ती माझ्यावर आलेली होती. Sin opens an evil influence to come in your life. काय होतं, पाप आपल्या जीवनामध्ये दुरात्म्यांची शक्ती आणि प्रभाव याची परवानगी देतं. But because you were praying, पण तुम्ही प्रार्थना करत होता म्हणून that evil power is gone. ती दुरात्म्यांची शक्ती गेली. See, I could have hated her मी तिचा तिरस्कार करू शकलो असतो because she was cursing me. कारण ती मला शाप देत होती. But see, I loved her पण मी तिच्यावर प्रेम केलं and I knew that evil power is working through आणि her. मला माहिती पण होतं की तिच्याद्वारे दुरात्म्यांची शक्ती कार्य करत आहे And what she could not do, I could do. आणि ती जे करू शकली नाही ते मी करू शकलो. Amen. Amen. Sometimes people with heavy evil influence cannot deliver themselves. कधी कधी ज्या लोकांवरती जड असा दुरात्म्यांचा प्रभाव असतो ते स्वतःला मोकळं करू शकत नाही And their prayers are not effective. आणि त्यांच्या प्रार्थनाही तेवढ्या प्रभावशाली होत नाहीत. See? That man who was demonic तो जो at व्यक्ती Gadara, गदारा he didn't say, please deliver me. He just fell and worshipped Jesus. सैतानग्रस्त होता. तो असं नाही म्हटला येशूच्या पायी पडून की मला सुटका द्या. त्यांनी फक्त येशूच्या पायी पडला तो फक्त. See? And the devil was speaking through him. सैतान त्याच्याद्वारे बोलत होता. But he wanted to be delivered. त्याला सुटका हवी होती. There is a battle going on there. युद्ध चालू असतं. It all depends how much degree of the evil influence one person has in हे his सगळं life. याच्यावर अवलंबून असतं की एखाद्या व्यक्तीवर किती दुरात्म्याच्या शक्तींचा प्रभाव आहे. Amen. आमेन. See, her curses. तिचे This शाप lady who was cursing me, her curses could have had an effect on my life. त्या स्त्रीच्या शापांचा, तिने जे शाप मला दिले त्या शापांचा माझ्या जीवनावर परिणाम झाला असता. Amen. To a certain extent, it would have an effect. काही प्रमाणात त्या शापांचा परिणाम माझ्या जीवनावर होऊ शकला असता If I was not walking in the Spirit. जर मी आत्म्यात चाललो नसतो तर. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? If I was not walking in the Spirit, her curses would have affected my life. जर मी आत्म्यात चाललो नसतो तर तिनं मला दिलेल्या शापांचा काही प्रमाणात का होईना माझ्यावर परिणाम झाला असता, होऊ शकत होता. Because a curse is what? It is a commission from the devil तर शाप काय आहे? सैतानाने दिलेली कामगिरी आहे. to limit one's life. एखाद्याच्या जीवनाला मर्यादित करायची सैतानाने दिलेली कामगिरी म्हणजे शाप. It's a commission given by the devil to limit your life. सैतानाने तुम्हाला दिलेली ही कामगिरी की तुझ्या जीवनाला त्यातनं मर्यादा यावी, Amen. गळ यावी. That is why म्हणून in Christ ख्रिस्तात we need to come out of every curse. सगळ्या शापांमधून आपण बाहेर पडायला We हवं. need to look on Jesus येशूकडे पाहायला हवं on the cross वधस्तंभावर and say, Jesus, you took my curse. आणि म्हणायचं, येशू तू माझे सारे शाप नेले, Now I have become obedient. आता मी आज्ञा पालनात आहे. So let all the curse be broken in Jesus' name. तर सगळे शाप येशूच्या नावात माझ्या जीवनातून तुटू देत. See, it's one thing saying Christ has redeemed us from the curse of the law. ही एक वेगळी बाब आहे की ख्रिस्तानी मला प्रत्येक नियमशास्त्राच्या शापातनं उद्धारलं हे म्हणणं वेगळी बाब. Amen. But to Amen. appropriate it in our lives, it is a different thing. पण ते जीवनात
लागू पाडून वापरणं वेगळी बाब. Amen. Amen. All the promises are yes and amen in Christ, but it does not reach us, isn't it? तसं तर सगळीच अभिवचनं ख्रिस्तात हो आणि आमेन आहेत, पण मग प्रत्येक अभिवचन आपल्या जीवनात खरं झालंय का आजवर? Say, why? का? Because there is a part on our side also to play. का आपल्या बाजूनं पण करायची कामगिरी असते की नाही, आपली पण त्यात भूमिका असते. See, Jesus has finished it. येशूनी सगळं पूर्ण केलं. To appropriate it in our lives, we need to move. आपल्या जीवनात ते लागू पाडायला आपण पण आपली भूमिका केली पाहिजे. And God has given us rules how we can appropriate it. आणि देवाने आपल्याला नियम दिलेत की या नियमांद्वारे तू हे करू शकतो. You know, God talks about the cursings in Deuteronomy 28 verse 15 onwards. अनुवाद 28वा अध्याय त्यातल्या 15व्या वचनाच्या पुढे देवबाप शापांविषयी बोलतो. He said, it shall come to pass, आणि म्हणतो की असं घडून येईल, if thou will not listen to the voice of the Lord, जर तू परमेश्वराची वाणी ऐकली नाही तर, to observe his commandments and his statutes, त्याच्या आज्ञा तू पाळल्या नाही तर, all these curses will come upon you and overtake you. हे सगळे शाप तुझ्यावरती येतील आणि तुझ्या जीवनाचा ताबा घेतील. So the curse was a punishment for breaking God's commandment. तर देवाच्या आज्ञा मोडण्याचा परिणाम म्हणजे शाप. So when you break God's commandment, the devil comes in the picture. तर जेव्हा आपण देवाच्या आज्ञा मोडतो तिथं सैतान चित्रात येतो. Amen. He comes in the picture. He takes hold. सैतान कधी चित्रात येतो आपल्या जीवनाच्या? जेव्हा आपण देवाच्या आज्ञा मोडतो तेव्हा सैतान आपल्या चित्रात येतो. And what is the curse? आणि शाप The काय? main curses: मुख्य शाप काय आहेत? poverty, दारिद्र्य, sickness, आजार, death. मरण. 3 curses. दारिद्र्य, आजार आणि मरण, These are the 3 curses. हे 3 शाप. Poverty, मुख्य. sickness, and death. दारिद्र्य, आजार आणि मरण. And so when we were living in the world, तर आपण जगात जगत असताना either we were falling in all these 3 areas or 1 area or 2 areas. एक तर आपण या तिन्ही भागात पडत होतो, नाही तर कुठल्या ना कुठल्या एका भागात पडतच होतो. But these 3 were definite there. पण हे तिन्ही भाग तेव्हा जीवनात होतेच. Amen. आमेन. But after we came to Christ, पण ख्रिस्ताकडे आपण आल्यावर we could overcome these 3 areas या 3 भागांवर आपण मात करू शकलो. because Jesus dealt a blow on these 3 areas. कारण on the येशू cross. ख्रिस्ताने वधस्तंभावर चढून या तिन्ही भागांना थोबाडीत मारली. Amen. Amen. He dealt it all for us. कारवाई केली, आपल्यासाठी सगळं हाताळलं. Christ has redeemed us from the curse of the law, ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातनं that उद्धारलं the blessings of Abraham may come to us. की अब्रामाचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचावे. And so I have seen certain believers to a certain extent are living under a curse. तर मी पाहतो की काही विश्वासू माणसं काही प्रमाणात काही शापांखाली जगत असतात. Why? का? Because they have not applied the remedy in their lives. कारण जो उपाय दिलेला आहे तो उपाय ते आपल्या जीवनात वापरत नाही. See, that objective should become a subjective matter now. आपल्या जीवनामध्ये ती जी बाब आहे ती उतरून कार्यरत झाली पाहिजे. Because the devil can keep you ignorant कारण की सैतान तुम्हाला या गोष्टींपासून अजाण ठेवू शकतो. of what Jesus did for you on the cross. येशूनी तुमच्यासाठी वधस्तंभावर जे केलेलं आहे त्यापासून सैतान तुम्हाला अजाण ठेवू शकतो. Amen. आमेन. Yes, ignorance is bad, but ignorance of God and His word is too bad. अजाणता वाईट आहे, पण देवाविषयीनं आणि देवाच्या शब्दाविषयीनं अजाणता खूपच वाईट आहे. Today, people don't want to teach to the church. आज लोकांना लीडर्सना चर्चला शिकवायला नकोय. Yes, they want everybody to come to them. एकच इच्छा असते सगळ्यांची, सगळ्यांनी माझ्यावर फिदा होऊन माझ्याकडे या. And I will lay hands. मी हात ठेवतो ना, And like a big prophet, I will tell you. आणि मी मोठ्या संदेशच्या सारख्या संदेशवाण्या करतो. My job is माझं काम आहे to raise up leaders who will know for themselves what the word of God says, असे लीडर उभे करावेत की ज्यांना स्वतःला ठाऊक असेल की वचन काय म्हणतं, that you may tell others. की तुम्ही जाऊन दुसऱ्यांना सांगावं. Here we are sometimes jealous. That fellow is doing this. That fellow is working for God. Why is तर अजूनही आपल्याला ईर्ष्या होते, कधी कधी आपण जळतो एखाद्यावर की हा देवासाठी एवढं का करतो, त्याच असं का, ह्याचं असं का, ह्यालाच वापरतात, मला असं नाही. we have to come out of all this त्यातनं बाहेर पडायला हवं and have a different mindset. आणि एक माइंडसेट वेगळा व्हायला हवा Have the mind of Christ. आणि ख्रिस्ताचं मन यायला हवं. Lord, प्रभू, John's disciples are giving more baptism than us. योहानाचे शिष्य आपल्यापेक्षा जास्त बाप्तिस्मा देत आहेत. आपण काय करतो, स्लो आहे. आपण स्लो झालो. Jesus said, येशू बोलला, those who are for me are not against me. जे माझ्यासाठी आहेत ते माझ्या विरुद्ध नाहीत. गप्प बसा तुम्ही. गप्प बसा. It is not a competition here. काही स्पर्धा नाही चाललेली. See? हं? So sometimes we are like that. कधी कधी आपण असे होतो.
So in Christ we are free from all the curses. तर ख्रिस्तामध्ये मात्र आपण सर्व शापांपासून ऍक्च्युअली मोकळे And the devil's work is to blind the minds of the people. आणि सैतानाचं काम आहे की लोकांच्या मनांना आंधळ करणं. 2 Corinthians 4:4, isn't it? 2 Corinthians 4:4 ना To blind them, लोकांची मनं आंधळी करायची that they may not believe in the truth. की त्यांनी सत्यावर विश्वासच ठेवू नये. See, the Bible is the truth. बायबल सत्य आहे. He wants you to be ignorant in the word. सैतानाची इच्छा आहे की शब्दाविषयी न तुम्ही अजाण राहा. And this curse can move from generation to generation if you are staying ignorant. आणि मग तुम्ही जर अजाण राहिला तर हे शाप पिढ्यानपिढ्या कॅरी ऑन होऊ शकतात. You may have a name as Abraham and Sarah also. नाव जरी तुमचं अब्राम आणि सारा असलं See, for dedication you may say, let my child's name be Paul. समर्पणाच्या दिवशी जरी तुम्ही असं म्हटलात की माझ्या मुलाचं नाव असेल पॉल आणि तुमचं नाव पीटर असेल, but still, see, it doesn't work. तरी कामं होत नाही. Amen. If you have not grasped the spiritual truth from the word of God, it will not be effective. देवाच्या शब्दातनं आध्यात्मिक सत्य जोवर तुम्ही धरत नाही तोवर कार्य होणार नाही. Amen. आमेन. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? If you are knowledgeable in the word, जर देवाच्या शब्दाचं तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं, your children also will be knowledgeable in the word. तुमची मुलं बाळ पण देवाच्या शब्दाच्या ज्ञानात Your येतील. children also will stand strong. तुमची मुलंही खंबीर उभी राहतील. Amen. Amen. Praise the Lord. आमेन. What our forefathers did in our time, what we have got to do. आपल्या वाडवडिलांनी त्यांच्या काळात जे केलं त्याचा आपल्याशी काय संबंध? It can even have an adverse effect on you if they have not known spiritual truths. आध्यात्मिक सत्य जर त्यांना माहिती नसतील तर त्याचा गैरपरिणामही तुमच्यावर होऊ शकतो. सेम बापावर गेला, कसं तो कापतो हा पण कापतो. वडिलांसारखाच आहे आपण म्हणतो ना कधी कधी. If they had spiritual truths, you will have spiritual truths. त्यांच्याकडे आध्यात्मिक सत्य असेल, त्यांना अवगत झालेलं, तर तुमच्यातही ते असेल. But what to do, pastor? पण काय करायचं पास्टर? Our forefathers never knew. आमच्या वाडवडिलांना काही पत्ता So नव्हता. somewhere it has to stop. Why don't you stop it? अरे पण कुठेतरी ते थांबलं पाहिजे की नाही? आता तू ते थांबव ना, ती तुझी पुढची पिढी सांभाळावी. Say, you come out of the stock of Adam and come in back in the stock of Jesus. तू आदामातनं बाहेर पडून येशूत ये. Amen. कुठेतरी थांबायला हवं ना, तू थांबव. Like there was this sister जसं एक बहीण होती who came to me for prayer. जी माझ्याकडे प्रार्थनेसाठी She आली said, Pastor, I am pregnant. आणि म्हणाली, पास्टर मला दिवस गेलेत. And she wept bitterly. खूप रडली. I said, why are you weeping then? म्हणलं रडते का? She said, this is my 5th child. ती म्हणते माझं 5वं बाळ आहे. All my 4 children died. माझी 4 बाळं, याच्या अगोदरची 4 मुलं माझी वारली. Some died in the womb, some died after giving birth. काही पोटातच गेली, काही जन्म देताना गेली. And there is this voice that constantly tells me आणि एक वाणी सारखी मला सांगते that I will take away this 5th child also. की तुझं 5वं मूल पण मी घेऊन जाईन. I said, don't worry. तर मी तिला म्हणालो, तू काळजी करू नको, I will pray for you. मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. But at that time, the Lord told me पण त्यावेळेला प्रभू मला म्हणाला, that she is a Christian, ती ख्रिस्ती आहे, but she does not know the Christian rights पण and तिला privileges. ख्रिस्ती हक्क आणि सुदैव ठाऊक नाही. And so the devil has taken advantage of this ignorance. आणि म्हणून सैतानानं या अजाणतेचा तिच्या जीवनात फायदा घेतला. And so the Lord told me, तर प्रभू मला म्हणाला, you explain to her. तू तिला विस्तारित रीतीनं सांग, Don't just pray for her. तिला समजावून सांग, फक्त प्रार्थना नको करू. Because after your prayer, she will have this 5th child, but she will still live in ignorance. कारण तुझ्या प्रार्थनेनंतर तिला हे 5वं बाळ होईल, पण ती अजाणच असेल तर काय फायदा? I told her, मी तिला म्हणालो, do you know the privileges that you have in Christ Jesus? सिस्टर, ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला जे हक्क आहेत ते तुम्हाला ठाऊक आहेत? She said, what is it? तर ती म्हणाली, काय म्हणजे काय? She didn't even know the rights and privileges she had as a believer. विश्वासू या नात्यानं तिला काय काय हक्क आणि सुदैव आहेत हेही तिला माहित See, नाही. but she was a Christian, पण ख्रिस्ती, but ignorant of the privileges. परंतु जे हक्क तिला आहेत त्या विषयीनं अजाण. And that's why the devil had a foothold in her life. म्हणून सैतानाचा तिच्या जीवनावरती ताबा पडला. I said, मी म्हणालो, did you read Galatians 3:13? गलती 3रा अध्याय 13व वचन कधी वाचलंय? She said, what it says? ती म्हणते नाही, काय लिहिलंय? I said, Christ has redeemed us from the curse of the law. तर मी म्हटलो, ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातनं उद्धार दिला असं लिहिलंय. He has become a curse for you. ख्रिस्त तुझ्यासाठी शाप ठरला असं लिहिलंय. So why do you live under a curse तर now? तू का शापाखाली जगत आहेस आता? She said, because my family is cursed. ती म्हणते कारण माझा परिवार शापित आहे. I said, then you at least come out of that curse. मग मी म्हटलं, तू कमीत कमी त्या शापातनं बाहेर पड.
पड ना. You have a new beginning. तुझी नवीन सुरुवात आहे. You start with Christ. तू ख्रिस्ताबरोबर सुरुवात कर. You don't be ignorant of the word. तू देवाच्या शब्दाविषयी ना अशी अजाण राहू नको. You start reading the Bible. तू बायबल वाचायला सुरुवात You कर. start attending a church where Bible is taught. अशा एखाद्या चर्चला जा की जिथे बायबल शिकवलं जातं. She said, I will do it. आणि ती म्हटली मी असं करीन. I will do it. मी असं करीन. I said, Christ has redeemed मी you. म्हटलो तिला ख्रिस्तानी तुला उद्धरलंय. It's like a person, हे अशा एखाद्या व्यक्तीसारखं आहे ना. like what illustration I'll give? आता कसं उदाहरण देऊ तुम्हाला. Like a person he was running away from the British समजा एखादा व्यक्ती ब्रिटिश सत्तेपासून because supposing he had shot a British soldier समजा त्याने ब्रिटिश सैनिकाला ठार मारलेलं होतं आणि म्हणून ब्रिटिश साम्राज्यापासून तो धावतोय. in 1946 1946 साली म्हणा or maybe 1940 का 1940 साली म्हणा. and he's hiding everywhere. लपतोय सगळीकडे, ब्रिटिश सरकारपासून लपतोय. And then India got independence. भारताला स्वातंत्र्य मिळालं. This fellow is still hiding. हा अजूनही लपतोय. 1948, then 1958 came. 1958 साल उगवलं. 1968 came. 1968 साल He's उगवलं. still hiding everywhere. हा अजूनही सगळीकडे लपतोय, ब्रिटिश सरकारपासून लपतोय. And then suddenly one policeman catches him. अचानक एक पोलीस त्याला धरतो. He said, I'm sorry. तो म्हणतो मला माफ Now करा. you can kill me. आता तुम्ही मला ठार मारा. He said, why? तर पोलीस विचारतात का बरं. Because in 1940 I killed a British नाही soldier. 1940 साली मी whatever एका it is. ब्रिटिश सैनिकाला ठार मारलं का काय जे काय असेल ते. He said, but we got independence. तर हा पोलीस म्हणतो अरे पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. British have left India. ब्रिटिश सत्ता भारताला कधी And सोडून you are गेली living like a slave till today. आणि तू अजूनपर्यंत गुलामासारखा जगतो. You are free. तू मोकळा आहेस. अरे कोणी बाबा. सांगितलंच नाही मला. मला कोणी बोललंच नाही हो. Are you understanding now? कळतं का मी काय म्हणतो. कोणी मला सांगितलं नाही. नाही मला कोणी सांगितलंच नाही हो. कधी मिळालं आपल्याला? कधी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 1947 ला. 1947 साली. मग म्हणजे 20 वर्ष मी लपत बसलो. म्हणजे 20 वर्ष मी असा उगीच लपलो. You should know your rights. 2000 years back Jesus gave you independence. तसं तुम्हाला तुमचा हक्क कळायला हवा. 2000 वर्षांपूर्वी येशूने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. But the devil is not allowing you to know this truth. पण सैतान तुम्हाला हे सत्य जाणूच देत नाही. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो. Then I took authority in the name of Jesus, मग येशूच्या नावात मी अधिकार घेतला bound the strong man, आणि त्या बलाढ्य माणसाला बांधलं and I said, you devil, leave in Jesus' name. आणि म्हणालो सैताना येशूच्या नावामध्ये सोड. Now she knows the truth, आता तिला सत्य कळलंय. and the truth has set her free. सत्याने तिला मोकळं केलंय. Next time she came meeting me with the bouncy baby, पुढच्या वेळेला मला भेटायला आली हातामध्ये सुंदर बाळ घेऊन and she said, आणि म्हणाली the devil had been deceiving me. सैतान मला फसवत आला If पासून. only I knew it then, I would have had all 4 children जर alive. फक्त मला तेव्हा हे माहित असतं ना तर माझी अगोदरची 4 बाळं जगली असती. Misguided people can be misused by the devil. कसं असतं ज्या लोकांना चुकीचं मार्गदर्शन झालंय त्या लोकांना सैतान चुकीच्या रीतीनं वापरू शकतो. Misguided people can be deceived by the devil. चुकीचं मार्गदर्शन मिळालेल्या लोकांना सैतान फसवू शकतो. Amen. Amen. The devil can try to torment people, सैतान लोकांचा छळ करायचा प्रयत्न करू and he शकतो can still get away with it if people remain ignorant. आणि तसाच राहूही शकतो जर लोक त्याविषयी अजाणच राहिले तर. But pastor, I have studied lots of college books. नाही पण पास्टर मी कॉलेजच्या पुस्तकांचा खूप अभ्यास Arey, केला. all your intelligence, all your education will not drive one demon out. बाकी ते सगळं शिक्षण आणि पदवी एक भूत हकलतं का. No. नाही. See, it will not give you one privilege of Jesus Christ. येशू ख्रिस्तातला एक हक्क किंवा सुदैव प्राप्त करून देतं का. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल एज्युकेशन. Yes, education is good शिक्षण चांगलं आहे. to earn your daily bread. रोजची भाकर कमवायला डिग्र्या लागतात त्या घ्यायच्या. But to stop the devil from giving you the daily bread, then you need this truth. पण रोजची भाकर मिळवण्यापासनं जर सैतान कुठे आपल्याला हल्ला करत असेल तर त्यासाठी हे सत्य लागतं. Amen. आमेन. If you don't know the word, the devil will deceive you. शब्द तुम्हाला माहित नसेल ना देवाचा तर सैतान तुम्हाला फसवू And शकतो. the family weakness can grow from generation to generation. आणि मग परिवारातला अशक्तपणा पिढ्यानपिढ्या कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो. And sometimes it is the parents who have आणि to be blamed, कधी कधी माता पितांना त्याचा दोष दिला गेला पाहिजे. because they want to stay in the dead churches. कारण की त्यांना मेलेल्या चर्च मध्येच राहायचं ना. काय करायचं, मी ट्रेजरर आहे मी तिथलं, तिथे खजिनदार आहे. अरे मी तिथलं वरती. एल्डर आहे, तिथलं मी हे आहे ते आहे. मी तिथला हा आहे मी तिथला तो आहे. And so poor thing, that children also suffering. बिचार मुलांना पण मग त्रास सोसायला लागतात. See? But I praise God पण मी देवाची स्तुती for करतो those parents अशा पालकांसाठी who say, no, I want to come out of this. जे म्हणतात की नाही मला या जंजाळातनं बाहेर पडायचंय. I want
best education in the Bible for my children. मला माझ्या मुलांना बायबलचं सगळ्यात उत्तम असं शिक्षण मिळायला हवंय I will go to a lively church आणि म्हणून मी एका सजीव चर्चला जाईन where I won't remain ignorant of the जिथं word मी of God. अजाण देवाच्या शब्दाविषयी ना जिथं मी अजाण राहणार नाही असं चर्च मला हवंय Amen. Amen. See, in some families it is the curse of premature death. कसं असतं काही परिवारांमध्ये ठरलेल्या वेळेअगोदर मरायचा शाप असतो Yes. Some people die before time. काही लोक ठरलेल्या वेळेअगोदर मरतात You know, God told Eli देव एलीला बोलला that no man in his family would enter his grave with gray hair. त्याच्या परिवारातला एकही माणूस पांढरे केस होऊन कबरेत जाणार नाही Yes, 1 Samuel 2:31. 1 शमूएल 2:31 They will not die in old age. म्हणजे ते वृद्ध होऊन मरणार नाहीयेत There shall not be any old man in your house. तुझ्या घरात एकही वृद्ध माणूस असणार नाही ते वृद्ध होणारच नाहीयेत त्याच्या अगोदरच जाणार आहेत God said it. देव बोलला To whom? कुणाला The high priest. प्रमुख याजकाला You know, his 2 sons died. त्याची 2 मुलं मेली माहित आहे ना They didn't even reach the time of gray hair. त्यांचे केसही पांढरे झाले नाही पिकले नाही अगोदरच वारली See, you need to know where the devil can hammer us. कळायला लागतं आपल्याला की सैतान कुठे कुठे आपल्याला मारू शकतो We need to know the truth. समजायला हवं आपल्याला सत्य काय आहे Praise the Lord. Amen. And so some family members, तर काही परिवारातले they सदस्य never rise a particular level. कधीच एका विशिष्ट पातळीवर येत नाहीत In Joshua 9:23, यहोशुवा 9:23 we see that the curse was put upon the whole tribe of Gibeonites. आपण पाहतो की गिबोनी लोकांच्या संपूर्ण कुळावर शाप टाकण्यात आला It says, now therefore you are cursed, and there shall none of you be freed from being bondmen and hewers of wood and drawers of water for the house of my God. यहोशुवा 9 अध्याय त्यातलं 23. 23 वचन म्हणून आता तुम्ही शापित आहात आणि तुम्हातला कोणीही दास्यातून सुटणार नाही See? माझ्या देवाच्या घराकरता लाकडे तोडणारे व पाणी काढणारेही असे तुम्ही व्हाल Did you see that? बघा. They will not even rise up from that level of slavery. त्या गुलामगिरीच्या त्या स्तरात न ते वर येणार नाहीत Amen? Amen. They will not even reach any position. कुठल्याही पदापर्यंत ते पोहोचणार नाहीत The curse keeps them lower. शाप त्यांना त्या खालच्या जागेवरच ठेवेल And it remained in that their family of the Gibeonites till the time of Solomon's building of the temple. आणि शल्मोनाने मंदिर बांधेपर्यंत गिबोनी कुळात हा शाप राहिला See, from generation to generation, पिढ्यानपिढ्या the Gibeonites family remained to that carpentry level only. गिबोनी परिवार त्या कार्पेंट्रीच्या त्या सुतारकीच्या कामापर्यंत त्याच्यावर कुणाची मजल नाही See, that's why sometimes we have to break those curses also. आणि म्हणून कधी कधी हे असलेही शाप आपल्याला तोडावे लागतात We don't know what mistakes our forefathers have done. आपल्याला माहित नसतं आपल्या वाडवडिलांनी काय चुका केल्या आहेत. But पण just apply Galatians 3:13 in your life. केवळ गलती 3:13 आपल्या जीवनात तुम्ही वापरा That's all. Whether you बस. know it or not. ते तुम्हाला कळो न कळो तुम्ही ते जाणा न जाणा What happened in the forefathers' life, whether did they put on a curse on themselves because of their folly, whatever, just take Galatians 3:13 and get yourself rid of all the curses from your आणि life. मग तुमच्या वाडवडिलांनी काही केलेलं असो ते तुम्हाला माहिती असो किंवा नसो तुम्ही केवळ गलती 3:13 घ्या आणि आपल्या जीवनात ते वापरा Because ignorance of Galatians 3:13 can bind you under the curse. कारण गलती 3:13 विषयीची अजाणता तुम्हाला शापाखाली बांधून ठेवू शकते Because a family or even a tribe can be in a position where none of the family members will rise above slavery. आणि मग त्यात एखादा परिवार किंवा संपूर्ण कुळ त्या एका विशिष्ट दास्यगिरीच्या लेवल पासून वर कधी येणार नाही So we need to break these curses. आपण हे शाप तोडायचे गलती 3:13 वापरून Praise God. Amen. 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 And so it's a terrible thing. ही भयानक बाब आहे And you have to have that willpower to break forth through all these curses आणि in त्यासाठी Jesus' ती name. स्वेच्छा सक्षम पाहिजे की मला हे सगळं तोडून येशूच्या नावात वर यायचंय Some people say, काही लोक म्हणतात if only I was born in another family, I wouldn't live under a curse. जर फक्त मी अजून दुसऱ्या कुठल्या परिवारात जन्माला आलो असतो ना तर शापाखाली राहिलो नसतो It has got nothing to do with family welfare. तू कुठल्या परिवारात जन्माला आलाय याचा त्याच्याशी काही संबंध नाही Some people say, I will relocate to another place. काही लोक म्हणतात मी दुसऱ्या कुठल्या तरी जागेत जाऊन राहतो हा घरात शाप आहे. या घरात शाप आहे जागाच बरोबर लागली नाही हा. हे फ्लॅट बरोबर नाही, मी दुसरा फ्लॅट हा घेतो. फ्लॅट नाही बरोबर लागला मी दुसरा घेतो ठीक आहे. You do the house warming, the devil comes in that house now. ठीक आहे तू हाऊस वॉर्मिंग केलं आता सैतान त्या घरात आला See?
We think that that house is cursed. आपल्याला असं वाटतं की त्या घरात शाप आहे. See, you need to know how to destroy it in that very house where you feel the curses. तुम्हाला हे कळायला हवं की ज्या घरात तुला ते शाप जाणवतात ते शाप तोडायचे कसे. That's why sometimes I say, म्हणून कधी कधी मी म्हणतो ना, if there are big areas समजा मोठा भाग आहे, where people say there is a curse, मोठा एरिया आणि लोक म्हणतात तिथे शाप आहे, ते मला देऊन टाका फ्री. तर मला फुकट द्या, मी घेतो ना ती जमीन शापित आहे का, अरे मुझे मोफत दे दे, Give it, write it on my name. माझ्या नावावर कर ना, शापित जमीन आहे ना, मी घेतो ना, माझ्या नावावर कर, मी सोडवतो. See, there was a huge place. एक मोठी जमीन होती, जागा One होती. person came to me many years एक back. व्यक्ती माझ्याकडे अनेक वर्षांपूर्वी आला He said it is 5 acres land आणि म्हणाला 5 एकर जमीन आहे, and there is a beautiful bungalow, सुंदर बंगला आहे तिथे, but nobody can stay in it कुणालाच तिथे राहता येत नाही, because it's a bhut bungalow. हा भूत बंगला आहे. So we want to sell मी it. म्हटलं इंटरेस्टिंग, See, but at a very, very cheap throwaway rate. आम्हाला विकून टाकायचंय म्हणे, अगदी म्हणजे कुठल्याही किमतीत आम्ही विकायला तयार आहे. I said, give it to me. म्हटलं मला दे, I will take it. मी घेतो. I don't know, afterwards that fellow didn't come to me. त्याच्यानंतर मात्र तो माझ्याकडे आलाच नाही. We have to know how to break it. आपल्याला कळायला हवं ना की ते तोडायचं कसं. In the name of Jesus. येशूच्या नावात ते In the तोडायचं. name of Jesus. येशूच्या नावात ते तोडायचं. Don't relocate yourself. Stay in the same place and break the curse. अरे सारखी घरं काय बदलताय, त्याच घरात राहून शाप तोडा, Amen. Immediately the trouble will leave. लगेच त्रास निघून जाईल. There is no problem in a house. घरात काही त्रास नाहीये. Some people say नाही ते काय ते पूर्व दिशेने नाही येते तर सूर्य तिकडे दिसतं बाथरूम मध्ये ते तुम्ही समोर दिसायला कधीपासून वास्तुशास्त्रात तुम्ही कधीपासून विश्वास ठेवायला लागला. It doesn't work that way. वास्तुशास्त्र नाही, पवित्र शास्त्रात विश्वास पाहिजे. Praise God. And they keep on changing. आणि बदलत राहतात वास्तू सारखी. And then जिथं they कार्य say- हृदयात हवंय वास्तूत नाही. This door has to change, that door. हे दार बदलायला हवं, No door has to change. You change your perception. ती भिंत बदलायला हवी. अरे काही बदलायची गरज नाही, तू तुझं हृदय आणि दृष्टिकोन बदल, Praise God. देखणे का नजरिया बदल, Amen. Look in the word of God. देवाच्या शब्दात बघ, Take authority in the name of Jesus. अधिकार घे येशूच्या Drive नावात, out the devil. हकलून लाव त्या भूतांना. Some people say, काही लोक म्हणतात मला कार विकायचं कारण की त्याच्यामध्ये 5 ऍक्सिडेंट झालं. कार नाही बरोबर लागली, 5 ऍक्सिडेंट झाले आज, आता कार नाही बरोबर लागली म्हणजे Maybe you काय can drive properly. तू नीट चालवत नसशील, कार बरोबर लागली नाही म्हणे. Huh? Or just say, devil, leave my car in Jesus' नाही तर name. म्हणा सैताना माझ्या कारला सोड येशूच्या नावात. Amen. Praise the Lord. आमेन. People say Christ has redeemed us from the curse of law. लोक म्हणतात ख्रिस्ताने आम्हाला नियमशास्त्राच्या शापातनं उद्धार दिला. First of all, we need to understand there is a curse from the law. प्रथम तर आपल्याला हे कळायला हवं की नियमशास्त्रातनं शाप येतात. That if we discontinue following God's की word, देवाच्या वचनामागे आपण चालणं जर सोडलं then curse falls on us. तर शाप येतात आपल्यावर. And sometimes some of you were cursed by your own relatives. आणि तुमच्यातले काही जण कधी कधी स्वतःच्या नातेवाईकांद्वारे शापित झालेले And आहेत it fell on you. आणि तो शाप तुमच्यावर पडलेला आहे. So many gave the testimonies. अनेकांनी साक्ष दिलेली आजवर, My relative cursed me. माझ्या नातेवाईकांनी मला शाप दिला होता. A curse is what? A word which is issued by the sanction of the devil. शाप काय आहे? सैतानाच्या मान्यतेनं मुखातनं बाहेर आलेला शब्द आहे शाप. For what? For destructive purposes. कशासाठी? एखाद्याचा नाश व्हावा म्हणून. Amen. आमेन. And it has an effect. आणि त्याचा परिणाम होतो बरं का. Amen. आमेन. And the enemy can take away, rob you of your 20 years of precious life. आणि सैतान तुम्हाला तुमच्या 20 वर्ष मौल्यवान जीवनापासून चोरू शकतो. By issuing a curse, he can rob your precious life. काही ना काही शाप तुमच्यावरती पाडून तुम्हाला तुमच्या मौल्यवान जीवनापासून वंचित ठेवू शकतो. I lived under a curse for many, many years. मी अनेक वर्ष प्रभूमध्ये नसताना शापाखाली जगलोय And it retards you. आणि त्यातनं आपण व्यंग येतं आपल्याला. Amen. It retards your progress. व्यंग येतं, प्रगती खुंटते. You cannot move. पुढे जाता येत You नाही, cannot rise. वर येताच येत नाही. You are always stunted in your growth. नेहमी एकाच जागी खुंटलेली वाढ. And so this is a great tragedy आणि ही एक महाभयानक ट्रॅजेडी आहे that is even affecting many Christian churches because of ignorance of the word of God. ज्याचा परिणाम अनेक ख्रिस्ती चर्चवर सुद्धा होत आहे. का? कारण देवाच्या शब्दाचं त्यांना ज्ञान नाही. And that's why we have a lot of educated illiterates
in the church. आणि म्हणून तिथे आपल्याकडे कितीतरी असे जगिक शिक्षणात शिक्षित पण आध्यात्मिक शिक्षणात अडाणी अशांनी चर्च भरलेला आहे. Yes, and all their chains of degrees is not helping them at all. आणि त्यांच्या त्या सगळ्या पदव्या लाईनीन असलेल्या त्यांना मदत मात्र करत नाहीत. Let me tell you, एक सांगतो, education is not an ability to nullify the power of the devil in your life. जगातून घेतलेलं शिक्षण आणि पदवी म्हणजे सैतानाचं साम्राज्य माझ्या जीवनातून निघून जायची एक बाब नव्हे. No. नाही, Don't think so. The devil is afraid of your education. कळतं ना मी काय म्हणतो? असं समजू नका की मी जेवढी जास्त पदवी घेऊन शिकीन तेवढं सैतान मला घाबरेल. Education is good. शिक्षण चांगलं You असतं, have to study. अभ्यास करायलाच हवा. See, if you want to earn your living, you have to study well. रोजची भाकर कमवायला अभ्यास हा करायलाच पाहिजे. Just because you are a Christian doesn't mean now you have to now leave the school or तुम्ही आता college. ख्रिस्ती आहात, ख्रिश्चन आहात म्हणून शिकायचं नाही, शाळा No. सोडून द्यायची, कॉलेज सोडून जायचं असं नाही. Complete your education. शिक्षण संपवा, But पण it needs the thrust and backing of the word of God as well. त्याला देवाच्या शब्दाचा पाठिंबा पाहिजे. Amen. Amen. Because situations and circumstances can be cleared and changed if you know God. कारण की जर देव आपल्याला माहिती असेल ना तर परिस्थिती बदलू शकते. Amen. Amen. Otherwise, an invisible force can control even the intelligent minds. नाहीतर अदृश्य शक्त्या बुद्धिमान डोक्यांनाही अडचण निर्माण करू And शकतात can even have the power to limit your life, limit your progress. आणि त्यातून तुमची प्रगती आणि जीवन दोन्हीला आडकाठी येऊ It शकते. can spoil your destiny. आयुष्याच्या दिशा त्यात बिघडू It शकतात, can spoil your future. भविष्यही त्यात बिघडू शकतं And it can spoil your progress. आणि प्रगती पण त्यात बिघडू शकते. Amen. आमेन. That's why even educated people need God. म्हणून शिक्षित माणसांनाही देवाची गरज आहे. You know, when Elisha came out of from where he received the double portion of power, अलीशा जेव्हा त्याला दुप्पट प्रमाणामध्ये आत्मा मिळाला, the people of Jericho rushed to him and said, यरियोतली माणसं त्याच्याकडे धावत येऊन त्याला म्हणाली, in 2 Kings 2:19, 2 राजे 2 अध्याय त्यातलं 19 वचन, Sir, the foundation of this place is pleasant, but the water is bitter, and the ground does not yield fruit. हालेलुया. See, the 2 राजे place is pleasant. 2 राजे Read. 2 अध्याय त्यातलं 19 वचन. आणि त्या नगरातल्या माणसांनी अलिशाला म्हटलं, पहा आम्ही तुला विनंती करतो, या नगराची वस्ती बरी आहे, See, नगराची वस्ती बरी आहे. नगराची वस्ती बरी आहे हा. असे माझ्या प्रभूला दिसते, परंतु पाणी वाईट व जमीन नापीक आहे. See, it is pleasant. जागा चांगली आहे, Job is there. नोकरी आहे, Promotion is there. बढत्या पण आहेत, Opening is there. मिळते सुरुवात, कुठे ना कुठे दारं उघडतात, नाही असं नाही, But माझा हातात येत नाही. पण मला मिळत नाही, It doesn't come. माझ्याकडे येत नाही. Then what did he do? मग त्यांनी काय केलं? Elisha said, अलिशा बोलला, give me a new bowl एक नवीन वाटी मला आण, and put salt in it. त्यात मीठ घाल. People will start doing that now. लोक आता असं करायला सुरुवात करतील. I'll tell you why you should not do also. असं तुम्ही का करू नये हेही सांगेन मी. Then he went out to the spring आणि मग तो पाण्याच्या झऱ्याजवळ गेला, and threw the salt in it त्यात त्यांनी मीठ टाकलं and said, this is what the Lord says. आणि म्हणाला, प्रभू असं म्हणतो, I have healed this water. हे पाणी मी बरे केले आहे, Never again will it cause death or make the land unproductive. येथून मरण किंवा नापिकी आणखी होणार नाही. See? Salt can make a land productive. I mean, what is the science behind it? मीठ जमिनीला सुपीक करू शकते, ह्याच्या मागचं शास्त्र काय, ह्याच्या मागचं विज्ञान काय? See, in fact, if you put salt, that whole place will be useless. उलट पक्षी मीठ जर टाकलं त्या जमिनीत तर ती जमीन काही कामाची राहणार नाही. So what is the secret? मग त्याच्या मागचं रहस्य काय? God just asks you to do something because he wants obedience from you. देव तुला काहीतरी करायला केवळ सांगत आहे अशासाठी की देवाला तुझं आज्ञा पालन हवंय की मी सांगतोय ते तू करतोयस का? Otherwise, नाहीतर all our farmers will take a bowl of water and salt and just sprinkle it, it will happen. आपले तर सगळे शेतकरी घेतील एक वाटी, टाकतील मीठ आणि फेकतील पाण्यात. See, why did they go to Elisha? का ते अलिशाकडे गेले? Because the anointing of God was upon him देवाचा अभिषेक अलिशावर होता म्हणून. and he could
break the curse that was there on the land. आणि अलिशा जमिनीवर असलेला शाप काढू शकत होता म्हणून. See, Elijah did not break it before he left. एलियानं जाण्या अगोदर तो तोडला नाही. Elijah didn't break it. एलियानं जाण्या अगोदर तो तोडला नाही. Because the man who issued the curse was Joshua. Remember that. कारण ज्याने हा शाप दिला होता तो योशुआ होता. Joshua had cursed that land that time. Remember. योशुआने त्या काळात या जमिनीला शापित केलेलं आठवतं. And only Elisha could break off that curse. आणि अलिशाच हा शाप तोडू शकला. When he got to Jericho, he had said, जेव्हा तो यरीहोत आला तो म्हणाला होता, woe unto that man that will rebuild this city. त्या माणसावरती हाय हाय जो या नगराला परत बांधेल. And whoever is laying the first foundation, whoever that king is, his son will die. आणि जो कोणी पहिला पाया घालेल त्या राजाचा मुलगा मरेल. His son will die. त्याचा मुलगा मरेल. And when he completes it, his son shall surely die. आणि ते पूर्ण जर त्यांनी केलं तर त्याचा मुलगा नक्कीच मरेल. And 400 years later, it happened. 400 वर्षांनंतर हे झालं. Just like that. तसंच. Because the king thought, nothing will affect me. कारण राजाला असं वाटलं की नाही मला काय होत नाही. Joshua ने सांगितलं, योशुआ बोलला होता, I will rebuild it. मी परत बांधतो He नगर. built it, his son died. त्याने नगर बांधायला घेतलं, मुलगा मेला त्याचा. He couldn't help it being a king. त्याला नाही काही करता आलं राजा असून सुद्धा. So now they wanted that curse upon Jericho to be broken. आता या लोकांची इच्छा अशी झाली की यरीहोवरती हा शाप आहे, हा शाप गेला पाहिजे. Elisha broke it. मग अलिशानी तोडला. Elisha broke it. अलिशानी तोडला. If you have the anointing, जर अभिषेक तुमच्यावर असेल, forget the land. You can break all the curses in your home, जमीन सोडा, तुम्ही घरातलेही शाप तोडू in शकता. your lives, जीवनातले तोडू in शकता. things that are not happening. ज्या गोष्टी घडत नाही त्यातले तोडू You शकता. can make it to happen. तुम्ही घडवू शकता. You have the anointing. तुमच्यावर अभिषेक You आहे. are not living under the old covenant. तुम्ही जुन्या कराराखाली जगत नाही. You are living in the new covenant. तुम्ही नवीन करारात जगताय. You know, the people of Jericho located their curse. यरीहोतल्या लोकांनी त्यांचा शाप शोधून काढला. Yes, they knew how the curse had come. त्यांना कळलं की हा शाप कसा कुठून आलेला And होता. they knew who can break that curse. त्यांना हेही कळलं की हा शाप कोण तोडू शकतं. You know, some of the people are suffering from bad diseases. काही लोकांना काही वाईट आजार झालेले And आहेत. sometimes the doctors cannot understand. आणि कधी कधी डॉक्टरांना समजत नाही. Yesterday that boy came and he said, I had been to the doctors. The doctors saying, we don't know what is wrong with you. काल तो एक मुलगा आला होता ना, तो म्हणाला की मी डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणतात तुला काय झालंय का आम्हाला कळतच नाही. See, there is no answer. काही उत्तरच नाही त्याचं. Science has no answer. विज्ञानात त्याचं उत्तर नाही. But पण there is an answer in the word of God. देवाच्या शब्दात त्याचं In उत्तर the आहे. name of Jesus. येशूच्या नावात त्याचं उत्तर आहे. And when we prayed, आणि जेव्हा आम्ही प्रार्थना केली that fellow was delivered. तो मुलगा सुटका पावला. That means some of the science we don't know. म्हणजे काही शास्त्र आपल्याला अजूनवर माहित We नाही. don't know. नाही माहिती अजूनवर We are आपल्याला. just discovering things. अजून शोध लावतोय आपण काही गोष्टींचा. Praise the Lord. आमेन. Some people don't get a job काही लोकांना नोकरी मिळत नाही, and they are under a curse. शापाखाली असतात. So every kind of curse you need to break it. तर प्रत्येक पद्धतीचा शाप तुम्ही तोडायला You हवा. need to pray. प्रार्थना करायची तुम्ही. My main foundation of this message is pray. माझ्या संदेशाचा, माझ्या या संदेशाचा मुख्य पाया आहे प्रार्थना. Break the power of the devil. ते सैतानी सामर्थ्य तोडा. Let every one of our prayers be effective. आपल्यातल्या प्रत्येकाची प्रार्थना प्रभावशाली हो. Let it be according to the word of God. And let the devil be defeated in all our lives. ती देवाच्या शब्दानुरूप असो आणि सैतान आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पराजयी ठरो. You are a priest in your family. तुमच्या परिवारातला याजक तुम्ही आहात. Fathers, you are a priest in your family. वडिलांनो, तुमच्या घरचे याजक तुम्ही आहात. Take the authority. तो अधिकार घ्या. Praise God. आमेन. Let us worship the Lord. देवाची आराधना करूया. चला. हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन मेरा अब तेरा है, इसे शैतान को छूने न देना. हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन मेरा अब तेरा है, इसे शैतान को छूने न देना. हालेलुया, 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 हालेलुया,
Lift your heart to God. आपले दोन्ही हात वर करा Lift your heart to God. आणि हृदय देवाला द्या. Just look to Him. त्याच्याकडे पहा फक्त. Talk to Him. त्याच्याशी बोला. Worship Him. त्याची आराधना करा. Praise Him. त्याची स्तुती करा. Love Him. त्याच्यावर प्रेम करा. Tell Him how much you think of Him त्याला सांगा की तुम्ही किती त्याचे विचार and करता. how important it is for you. त्याला सांगा की तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. Just keep on telling Him. त्याला सांगत राहा. त्याला सांगत राहा. And if you find no words, आणि say जर it in तुम्हाला tongues. शब्द आढळले नाही तर अन्य भाषेत सांगा. Thank you, Lord God. Bakara Thank you, bashando. Father. Thank you, Mama Master. kana mama I give you duro. the glory, Ima Father. kana mama mama mama. You are a wonderful Libira God. You are a baba great sando. God. Abandara Thank you takala for your basha eternal karaba. love. Makana Thank you for mama all duro. that you have done for me. Libira baba Thank you baba. for your very presence that is Makana there santo. in me, with Nama me. santori khalaba. Thank you for the food that you Nama give, the sandoro. clothing, the shelter, Libira baba the work, sando. the promotion. Makana kana All basha these duro. things come from you, O Makana God. mama de raba sandoro kolo baba Thank you, baba. Father. रबा Worship you, O सकारबा. God. तुझी आराधना करतो देव बाप्पा. You are worthy तुझी to be आराधना worshipped करतो. and praised सर्व and आराधनेस glorified. आणि स्तुतीस आणि स्तवनास तू योग्य असा परमेश्वर. Thank you, Lord. रबा खन्नावरा संतोरो. Let your will be done in my life. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होवो. Reveal your will to me, तुझी Lord. इच्छा मला प्रकट कर Not प्रभू. what I choose, but what you choose for मी जे me. निवडतो ते नाही माझ्यासाठी तू काय निवडतो. You lead me, Lord, in तू मला it. मार्गदर्शन कर You lead प्रभू. me in your will, तुझ्या इच्छेत मला चालव that I may do प्रभू. everything that you will. मी सारं काही तुझ्या जे इच्छेत आहे ते करावं. Father, we pray for our future देव बाप्पा also. आमच्या भविष्यासाठी आम्ही Let प्रार्थना our future करतो. be sealed. आमचं भविष्य शिक्का Say, मोडतो my होऊ दे. family's future be से sealed. माझ्या परिवाराच्या भविष्यावर शिक्का I मोडतो claim होऊ all दे. the blessings, the future blessings, now in Jesus' मी name. सारे भवितव्यातले आशीर्वाद येशूच्या नावात आता क्लेम करतो. All the future blessings that are mine, I receive it by faith in ते Jesus' name. सारे भवितव्यातले आशीर्वाद आहेत जे माझे आहेत ते येशूच्या नावात मी आता क्लेम करून स्वीकारतो. Devil, leave your dirty hand सैताना तुझे घाणेरडे हात काढ. out of all my future blessings माझ्या in Jesus' सर्व name. भविष्यातील आशीर्वादांवरनं तुझे हात काढ. Leave you devil in Jesus' सोड name. सैताना येशूच्या नावामध्ये. My future will be bright. माझं भविष्य उज्ज्वल My असणार आहे. future shall be माझं blessed. भविष्य आशीर्वादित My असणार children's आहे. future shall be माझ्या blessed. मुलांचं भवितव्य My आशीर्वादित children's असणार. future shall be माझ्या bright. मुलांचं भवितव्य उज्ज्वल असणार I आहे. receive all the future blessings for me and my family in Jesus' हे name. सारे भविष्यातले आशीर्वाद माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी मी येशूच्या नावात Say स्वीकारते. it, say it. बोला बोला. For your tomorrow, pray today. तुमच्या उद्यासाठी आज प्रार्थना करा. For your tomorrow's blessing, pray today. उद्याच्या आशीर्वादांसाठी आज प्रार्थना करा. It's very effective. फार प्रभावशाली आहे. Very effective. फार प्रभावशाली आहे. You cannot pray for your past, तुम्ही तुमच्या भूतकाळासाठी प्रार्थना करू but शकत नाही. surely you can pray for your present and पण future. नक्की तुमच्या वर्तमान आणि भविष्य काळासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. I claim blessings in my life. माझ्या जीवनात मी आशीर्वाद क्लेम करतो. All the future blessings I receive it by faith in Jesus' name. सारे भविष्यातले आशीर्वाद मी येशूच्या नावामध्ये स्वीकारतो. For me and for my children, माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी, for my church, माझ्या चर्चसाठी, for the land of Pune. पुण्यासाठी. The future shall be bright in Pune. पुणे शहराचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. Thank you, Jesus. मग खराबा Thank you. शोधो. This is the kind of prayer you ought to make now. अशा पद्धतीची प्रार्थना आता तुम्ही करायला हवी. Yes. हो, I want this to की happen. मला हे घडायचं. Daniel prayed. दानिएलनी प्रार्थना केली, मला असं घडायलाच हवं. What Jeremiah had prophesied, he prayed. यिर्मयाने जी भविष्यवाणी केलेली ती प्रार्थना He दानिएलने said, केली Lord, 70 years are over. आणि म्हटला प्रभू 70 वर्ष पूर्ण We झाली. have to be released from this captivity. आता या बंधनातनं आम्ही मोकळं झालं When पाहिजे. will it happen? कधी होणार Let it देवा? happen. कधी होणार होऊ दे. I receive it, he मी said. स्वीकारतो I येशूच्या नावात. receive it. स्वीकारतो मी म्हटला तो. But the devil didn't want that captivity to be released for them, the पण सैतानाची Jews. इच्छा नव्हती की त्यांना त्या बंधनातनं सुटका And so मिळावी. he was not bringing the आणि answer. म्हणून सैतान उत्तर येऊ देईना. That one answer could affect the whole land of Israel. कारण त्या एका उत्तराचा परिणाम संपूर्ण इस्रायल देशावर होणार होता. It would change their destiny forever. आणि त्यांच्या आयुष्याच्या दिशा त्यातनं कायमच्या बदलणार होत्या. And the devil didn't want it. आणि सैतानाला तसं नको He होतं. wanted them to be ignorant. सैतानाची इच्छा होती की अजाणेत अजाणच राहावे. But पण Daniel was not ignorant. दानिएल अजाण नव्हता. He said, Lord, दानिएल म्हटला प्रभू Jeremiah's 70-year prophecy is done, finished. यिर्मयाची 70 वर्षाची भविष्यवाणी आता संपली. This is the 70th year. हे 70वे वर्ष चालू आहे. When will it happen? कधी सुटका येणार दे See, बाप्पा? the devil was not allowing it to happen. सैतान सुटका येऊ देईना. The promise of God, he was not allowing it to take place. देवाचं अभिवचन सैतान
घडून येऊ देईना. All the promises are yes and amen in Christ. देवाची अभिवचन ख्रिस्त येशूमध्ये हो आणि But we आमेन have to आहेत. enforce it in our lives. पण आपल्याला आपल्या जीवनात ती लागू पाडावी And for लागतात. that you have to be a violent prayer warrior. त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना योद्धे हिंसक Say, I पाहिजे. receive all my blessings in Jesus' मला name. सारे माझे आशीर्वाद येशूच्या नामात मी स्वीकारते. Devil, leave your dirty hand out of my सैताना तुझे blessings in घाणेरडे हात Jesus' माझ्या name. आशीर्वादांमधून येशूच्या नामात काढ. Say, thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say, येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद I येशू. receive my portion on this earth. माझा वाटा या भूतलावर मी स्वीकारते. I receive my portion on this earth. माझा वाटा या पृथ्वीवर मी स्वीकारते. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Say it in the name of Jesus. म्हणा येशूच्या नावामध्ये. Praise God. धन्यवाद Give a देवा. big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. तेरे जैसे लाखों आए, मेरे जैसे भी लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, लाखों इस माटी ने खाए, इसको तू पहचान रे बंदे, झूमी तेरी शान रे, मत कर तू अभिमान. झूठी माया, झूठी काया, झूठी माया, झूठी काया, वही तेरा जो यीशु गुण गाया, वही मेरा जो यीशु गुण गाया, जप ले यीशु का नाम रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू